हॅलो. हॅलो. सुप्रभात. नमस्कार. आज 5व्या दशकातील 9वा समास साधक निरूपण आपण अभ्यासणार आहोत. त्याच्या आधी सुरुवात अभंग आणि नित्यपाठाच्या श्लोकाने करते. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडते देवा. वाहिला उद्वेग दुःखची केवळा, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळा, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, हेची थोर भक्ती आवडते देवा. तुका म्हणे घालू तयावरी भर, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, हिची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्.
शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज आपण 9वा समास पाहणार आहे आणि जर एकंदरीत दासबोधाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की संबंध सगळ्या समासामध्ये हा समास हा अतिशय महत्त्वाचा आहे, साधकांसाठी महत्त्वाचा आहे। याचं कारण असं आहे की साधक निरूपण हा समास आम्हाला साधकांना साधक कसा असावा, साधक कसा नसावा, साधकांनी काय करावं आणि काय करू नये हे सांगण्यासाठी, हे आम्हाला समजण्यासाठी समर्थांनी लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे। आणि हा महत्त्वाचा याचं कारण असं आहे की साधक अतिशय उत्तम, अतिशय चोख साधक झाल्याशिवाय आम्ही सिद्ध होऊ शकत नाही। म्हणजे अध्यात्मामधली की एक साधक ही पायरी आहे, ही पायरी चढल्याशिवाय, या पायरीवर स्थिर झाल्याशिवाय, या पायरीवर आचरण केल्याशिवाय, जीवनाचा तो अविभाज्य घटक झाल्याशिवाय आम्हाला सिद्ध होता येत नाही। आम्हाला आत्मज्ञान हे मिळत नाही असं म्हणतो ज्या वेळेला, म्हणजे आम्हाला शब्दानं आत्मज्ञान, शुद्ध ज्ञान, आम्ही तो समास बघितला आणि समर्थांनी तो समास आम्हाला आधी सांगितलं। याचं कारण असं आहे की आम्हाला कुठं जायचं आहे आणि काय पाहायचं आहे। आणि शुद्ध ज्ञान म्हणजे पहावे आपणासी आपण, असं ज्यावेळेला समर्थ म्हणतात, किंवा शुद्ध ज्ञानामुळे आम्ही या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून सुटतो, किंवा आत्मज्ञान, शुद्ध ज्ञान हेच मोक्षाचं साधन आहे असं ज्या वेळेला सांगितलेलं असतं, त्यावेळेला इथे गृहीत आहे की आम्हाला नक्की काय केल्यानंतर काय होतं हे आम्हाला समर्थांनी सांगितलं। आणि ते आपण सगळ्यांनी बघितलं। शुद्ध ज्ञान ज्यावेळेला बघितलं आणि शुद्ध ज्ञान ज्यावेळेला आम्ही पाहतो, ऐकतो, त्याचा आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला संबंधशास्त्र उच्च रवानं सांगतं की ज्या वेळेला आम्ही मोक्षापर्यंत जातो, आत्मज्ञान घेतो, त्यावेळेला काय जर होत असेल आमच्या आयुष्यामध्ये, तर आमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सगळ्या दुःखांचा निराश होतो। म्हणजे तो माणूस, तो साधक, तो याच आयुष्यामध्ये आहे, याच माणसांमध्ये आहे, याच समाजामध्ये आहे, त्याचं आयुष्य तेच आहे। फक्त आज आम्ही जर बद्ध असू, आम्ही जर मुमुक्षु असू, आम्ही जर साधक असू, तर आम्हाला हे आयुष्य जगताना जे अनेक वाईट अनुभव येतात, दुःखद प्रसंग घडतात, चांगले वाईट प्रसंग घडतात, त्या सर्व प्रसंगांमध्ये आम्ही दुःखी होतो, व्यथित होतो, शोकाकुल होतो। आम्ही ते प्रसंग आत्मविश्वासाने फेस करू शकत नाही। हेच आमच्या सर्वांचं दुर्दैव आहे, हेच आमच्या सर्वांचं आयुष्य आहे, हेच आमच्या सर्वांचं अनुभव आहे। आणि जर आत्मज्ञानाचा जर अनुभव आम्ही जर घेणार असू, जर आत्मज्ञान किंवा शुद्ध ज्ञान जर आम्हाला जर समर्थांनी दासबोधामध्ये उपदेश करून सांगितलेला असेल, तर काय जर होत असेल किंवा व्हायला पाहिजे ते म्हणजे माझ्या आयुष्यातले दुःखद प्रसंग जात नाहीत, पण त्या दुःखद प्रसंगांमध्ये मी ज्या एका आत्मविश्वासाने, एका स्थिरतेने जे प्रसंग घेतो,
ते हे आत्मज्ञानाचं लक्षण आहे. आणि आत्मज्ञानाचं लक्षण हेच त्या सिद्धाचं लक्षण आहे. आणि म्हणूनच आम्हाला आत्मज्ञानी पुरुष हा वरून दाखवता येत नाही, कारण आत्मज्ञानी पुरुष हा आमच्यासारखाच आहे, फक्त त्याचं मन वेगळं आहे, त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. तो ज्ञानदृष्टीनं या समाजामध्ये वावरतो, या प्रसंगांमध्ये वावरतो, त्याच्या आयुष्याकडे आणि इतरांच्या आयुष्याकडे तो त्याच पद्धतीने बघतो. आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले वाईट प्रसंग जरी आले तरी तो शांत राहू शकतो, तो एक आनंदामध्ये राहू शकतो. आपण जर अनेक संतांचं जर आयुष्य बघितलं, अवतार कार्यामध्ये आम्ही प्रभू श्रीरामाचं जर आयुष्य बघितलं, श्रीकृष्णाचं जर आयुष्य बघितलं, तर त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक विविध प्रसंग आले आणि या अनेक विविध वाईट प्रसंगांमध्ये सुद्धा ते शांत राहू शकले. ते शोकाकुल झाले नाहीत, ते दुःखी झाले असतील, पण शोका मोहाच्या ते पलीकडे गेलेले असल्यामुळे ते प्रसंगामध्ये स्थिर राहू शकले. हेच या दासबोधाचं प्रयोजन आहे, हेच आमच्या आयुष्याचं कर्तव्य किंवा प्रयोजन आहे. आणि जर आम्हाला जर सिद्ध व्हायचं असेल, हे जर आम्हाला जर मिळवायचं असेल, हे जर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल, कारण हे नुसते शब्द नाही, शब्द म्हणजे नुसते शब्द होतात. जसं आम्ही कॉलेजमध्ये असताना तत्वज्ञानासारखा विषय सांगितला जातो, शिकवला जातो, पण याचा अर्थ असा नव्हे की तत्वज्ञानाचा जो प्रोफेसर असतो, फिलॉसॉफीचा जो प्रोफेसर असतो, त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्या पद्धतीने वागलेलं असतं का नाही आम्हाला माहिती नाही. पण दासबोध ज्या वेळेला समर्थांनी सांगितलेला आहे, त्यावेळेला दासबोध सांगताना, हे उपदेश देताना, शुद्ध ज्ञान सांगताना आणि त्याचबरोबर आता ही सगळी बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध ही लक्षणं सांगताना समर्थ या सगळ्या स्टेजेस मधनं गेलेले असल्यामुळे ते अधिकारवाणीनं आम्हाला सांगू शकतात, आम्हाला समजू शकतं की आता ह्या पद्धतीने अशा पद्धतीने आम्ही वागणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच हे हा समास आम्हाला अ, अ, बघणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याला आता आत्मज्ञान काय आहे कळलं, शुद्ध ज्ञान काय आहे कळलं, पण शुद्ध ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? शुद्ध ज्ञान कुणाला होऊ शकेल? शुद्ध ज्ञान हे मोक्षापर्यंत जाण्याचं साधन आहे, दुःखांचा निराश करण्याचं साधन आहे. त्याचा अधिकारी कोण? आणि त्याचा अधिकारी म्हणजे हा साधक आहे. आणि म्हणून आम्हाला साधक हा समास हा अतिशय महत्वाचा आहे, कारण आम्ही सर्वजण साधक आहोत. आणि जर आम्ही जर स्वतःला साधक म्हणत असू, तर आम्हाला हे कळलं पाहिजे की शास्त्राच्या आधाराने, दासबोधाच्या आधाराने साधकाची डेफिनेशन काय, साधक कसा असतो, त्यानं काय केलं पाहिजे. म्हणून ज्या वेळेला आम्ही गीता वाचतो, त्यावेळेला प्रथम आम्हाला अर्जुन जाणून घेतला पाहिजे, आम्हाला स्वतःला अर्जुनाच्या भूमिकेत गेलं पाहिजे, त्याच वेळेला आम्हाला गीता कळेल. तसंच आम्हाला जर दासबोध जर करायचा असेल, तर आम्हाला कल्याण स्वामींच्या भूमिकेत गेलं पाहिजे, म्हणजे साधकाच्या भूमिकेत गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला साधक कसा असावा हे कळलं पाहिजे. म्हणून समर्थांनी हा समास आम्हाला दिलेला आहे. मी शेअर करतो. समास सुरुवात करूया आपण. दिसतंय ना? हो, दिसतंय. समास 9वा, साधक निरूपण. श्रीराम. मागा मुमुक्षुचे लक्षण, संकेते केले कथन, आता परिसा सावधान, साधक तो कैसा श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे, मागच्या समासामध्ये मी मुमुक्षु कसा आहे, त्याचं लक्षण काय आहे हे सांगितलं. आता सावधानतेने ऐका की साधक कसा आहे. आणि समर्थ सांगायला चालू करतात, अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोलीजे मग साधक ऐसा श्रीराम.
म्हणजे पहिल्यांदा समर्थांनी आचरणाची भूमिका घेतली. म्हणजे साधक हा बोलणारा नाही, साधक हा काय आहे तर तो जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणारा, आचरणात आणणारा तो जो आहे तो साधक आहे. म्हणजे बोलणारे भरपूर आहेत, दासबोधावर निरूपण करणारे भरपूर आहेत, पण दासबोधामध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने वागून दाखवणारे खूप कमी आहे, आणि ते साधक आहेत. म्हणून इथे समर्थ म्हणतात की अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोलिले मग साधकाईसा श्रीराम. म्हणून साधकाची डेफिनेशन काय सांगितली की ज्यानं अवगुणांचा त्याग केलेला आहे. आता मग अवगुणांचा त्याग म्हणजे काय? तर अवगुणांचा त्याग करणं म्हणजे वाईट गुणांचा त्याग करणे आणि चांगले गुण अंगामध्ये बाळगणे. मग चांगले गुण आणि वाईट गुण हे कोण ठरवणार? आम्ही ठरवू शकत नाही. जर कारण मला प्रत्येक वेळेला माझे जे अवगुण आहेत ते मला अवगुण वाटतच नाहीत. दुर्योधनाची सुद्धा जर गोष्ट घेतली तर दुर्योधनाला त्याच्या अंगामध्ये अवगुण आहेत हे कदापिही वाटत नव्हतं. कारण का की तो त्याच्या बुद्धीनं विचार करत होता आणि त्याला त्याचे अवगुण हे अवगुण वाटतच नव्हते, ते गुणच वाटत होते. आम्हाला सुद्धा आम्ही जे जे काही करतो त्याचं आम्ही समर्थन करतो आणि आम्ही समर्थन करून आम्ही सांगतो की हेच बरोबर आहे, तेच गुण आहेत. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात शास्त्राच्या अनुषंगाने आम्ही गुण आणि अवगुण ठरवतो. म्हणजे काय? तर शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, नीती काय अनीती काय, चांगलं काय वाईट काय, पवित्र काय अपवित्र काय, गुण काय आणि अवगुण काय, जे शास्त्राच्या धर्माच्या अधिष्ठानी धर्म काय अधर्म काय, शास्त्राने जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मी वागणे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याग करणे हेच अवगुणाचा त्याग करणे होय. आणि मग हे आम्हाला कसं करणार? आता बऱ्याच वेळा असं होतं की मला मी पुस्तकं वाचलेली नाहीत, मी ग्रंथ वाचलेले नाहीत. समर्थ म्हणतात की काही हरकत नाही, जेणे धरीला संत संग. कारण इथे असं आहे की संत ज्यावेळेला म्हणतो आम्ही त्यावेळेला त्यानं शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे आणि तो स्वतः ते शास्त्र झालेला आहे. म्हणजे चालता बोलतं शास्त्र, म्हणजे चालती बोलती गीता असेल, चालता बोलता दासबोध असेल. म्हणून आम्ही काय करायला आवश्यक आहे तर आम्ही जेणे धरीला संत संग, आम्ही ज्याच्या संगतीमध्ये जातो आम्ही तसे होतो. आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. आम्ही ज्याची आम्ही चांगली संगत केली तर आम्ही चांगले होतो, आम्ही वाईट संगत केली तर आम्ही वाईट होतो. याच्यावर एक्सप्लेनेशन देण्याचं काहीच कारण नाही. आपल्या सगळ्यांना आपल्या मुलांचा अनुभव आहे, आपला स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून इथं समर्थ सांगतात की जरी तुला शास्त्र कळलं नाही तरी तू काय कर, शास्त्र वाचण्याची तुझी इच्छा जरी नसेल किंवा तेवढी वेळही नसेल तर तू काय कर, अतिशय सोपं आहे की तुला एवढं कळेल की चांगली माणसं कोण आहेत, सज्जन माणसं कोण आहेत, संत कोण आहेत, आणि त्यांच्या तू संघाला जा, सत्संगामध्ये जा. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होईल की तू सुद्धा त्याप्रमाणे वागायला लागशील, त्याप्रमाणे आचरण करायला लागशील. म्हणजे संत संघ हा नुसता जाऊन तिथे फक्त नमस्कार करणे आणि आशीर्वाद घेणे नाही, तर संत सांगतात त्याप्रमाणे वागणे, आणि हेच साधकाचं लक्षण आहे. तयासी बोलीजे मग साधकायचा श्रीराम. म्हणजे बघा, आधी सत्संगामध्ये गेलं पाहिजे, संताच्या चरणापाशी गेलं पाहिजे. कारण संत तुमच्या घरी येणार नाही, कारण संताला गरजच नाही. आम्हाला संताकडे गेलं पाहिजे, आम्हाला अशी माणसं हुडकली पाहिजेत आणि आम्ही त्यांच्याकडे. म्हणजे हा साधकाचा पहिला गुण आहे की पहिल्यांदा साधकाला कळलं पाहिजे की चांगली माणसं कोण आहेत आणि वाईट माणसं कोण आहेत, संत कोण आहे आणि असंत कोण आहे. आणि जर जर तो संत असेल तर तो कुठल्या निकषावर संत आहे आणि ते मला कळलं पाहिजे. आणि ते कळल्यानंतर मी त्याच्या सन्मुख गेलो पाहिजे. आणि नुसतं सन्मुख होऊन जाऊन चालणार नाही, तर मी तो जसं वागतो, तो जसं सांगतो तसं मी वागलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. ही संताची, ही साधकाची डेफिनेशन आहे. परत पुढे म्हणतात, फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप काय? की जो संतासी शरण गेला, संत जनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी श्रीराम. बघा आता पुढची स्टेप.
की नुसतं संतांच्या जवळ जाऊन उपयोग नाही. असे बरेच जण जातात. आम्ही सुद्धा देवळात जातो, नमस्कार करतो, परत येतो. फार फार तर काय करतो, देवळात जातो आणि म्हणतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे दुःख आलेलं आहे, मला हे दुःखातून सोडव, मला हे प्रॉब्लेम आलेला आहे, ह्या प्रॉब्लेम मधून सोडव, मला हे पाहिजे आहे ते मला तू दे. तसं आम्ही संतांना सुद्धा जातो, संतांकडे जातो आणि सांगतो की मला हे हे कर, हा माझा प्रॉब्लेम आहे, हा तू सोडव. अशा पद्धतीने संतांच्याकडे जाणं म्हणजे साधक नव्हे, तर जो संतांशी शरण गेला. आणि शरण याचा अर्थ एकच आहे की माझा अभिमान टाकणे, माझा अहंकार टाकणे आणि सर्व सोडून, माझं स्वतःच सोडून मी त्या संताला शरण जाणे. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, मी तो जे सांगतो ते ऐकतो. बघा, सायकोलॉजी आहे. मी कुठल्याही माणसाचं, जो समोर दिसेल त्या माणसाचं ऐकत नाही, पिरियड. फक्त अशाच लोकांचं ऐकतो की ज्या लोकांबद्दल मला प्रेम वाटतं, आदर वाटतो, रिस्पेक्ट वाटतो, त्याच लोकांनी जे सांगितलेलं असतं ते मी ऐकतो. सायकोलॉजी आहे. आणि म्हणून जर संत संग करणं, संताला शरण जायचं असेल आणि संतासारखं जर व्हायचं असेल, तर पहिल्यांदा मला त्याला शरण गेलं पाहिजे. आणि नुसतं शरण जाऊन उपयोगी नाही, तर संत जनी आश्वासिला असं म्हटलेलं आहे. कारण संतांकडे सुद्धा अनेक माणसं येतात, संतांना अनेक माणसं शरण जातात, पण संत सगळ्यांनाच जवळ करत नाहीत. याचं कारण असं आहे की संतांना सुद्धा माहिती आहे की हा कुठल्या लेवलचा माणूस आहे, कुठल्या लेवलचं याचं मन आहे. हा पहिलीतला साधक आहे, हा 10वीतला साधक आहे, हा ग्रॅज्युएशनचा साधक आहे का हा पीएचडीचा साधक आहे, हे संतांना कळतं. कसं कळतं? परत पुढचा प्रश्न आहे. त्यांना सर्वज्ञ आहेत म्हणून त्यांना कळतं का? याचं कारण असं आहे की हे आमच्या मनावर अवलंबून असल्यामुळे त्या माणसाशी तुम्ही 5 मिनिटं बोलल्यानंतर आम्हाला कळतं की तो माणूस कुठल्या क्वालिटीचा आहे, त्याचं मन कसं आहे. आणि म्हणून संत अशाच साधकांना जवळ करतात की जे हा मार्ग अवलंबण्यासाठी, हा मार्ग आचरण्यासाठी अधिकारी आहेत. कारण त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी असलं पाहिजे. कारण तो संतांनी जरी सगळ्यांना जवळ केलं तरी, आपण सुद्धा जर बघितलं तर आम्ही बऱ्याच संतांच्याकडे गेल्यानंतर संत सांगतात की आता तू काय कर, तू पूजा कर, तू काय कर, तर तू नामस्मरण कर, तू काय कर, तर तू मेडिटेशन कर, तू काय कर, तर तू अशा पद्धतीने आचरण कर. प्रत्येकाला ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. कशावरून सांगतात? कारण त्यांनाही माहिती आहे की प्रत्येक माणसाची कपॅबिलिटी वेगवेगळी आहे. सगळ्यांना जरी ती इच्छा असेल, सगळ्यांना जरी मोक्ष पाहिजे असेल, सगळ्यांना जरी ॲब्सोल्यूट आनंद पाहिजे असेल, तरी सुद्धा प्रत्येकाकडे तेवढी कपॅबिलिटी आहे का नाही हा प्रश्न आहे. आणि ही कपॅबिलिटी म्हणजे कुणी त्याचं बकेटिंग केलं नाही. आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे. हे बकेटिंग हे आमच्या मनानुसार आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेला संतांकडे गेलो आणि आम्ही अतिशय दुष्टाहूनही दुष्ट जरी असेल, आपल्याला सगळ्यांना वाल्या कोळ्याची गोष्ट माहिती आहे. आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला ही गोष्टही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यावेळेला नारद हे संत या वाल्याच्या आयुष्यामध्ये आले आणि म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. पण त्या वाल्यानी कशा पद्धतीने साधना केली हे आम्हाला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं जे डिटर्मिनेशन आहे, त्याच्यामध्ये असलेली जी कपॅबिलिटी आहे, त्याच्यामध्ये असलेली जी श्रद्धा आहे. कधीही वाल्याने विचारलं नाही की मी किती वेळ नामस्मरण करू, मी कसं नामस्मरण करू, मी कुठे बसून नामस्मरण करू, काहीही विचारलं नाही. फक्त सांगितलं की तू राम म्हण. राम सुद्धा म्हणता येत नव्हता, मरा मरा म्हण. पण अशा पद्धतीने नामस्मरण केलं की ते वाल्याचा वाल्मिकी झाले. ही जी कपॅबिलिटी आहे ह्याला मी कपॅबिलिटी म्हणतो. कारण एक्झिक्युशन, विजन इज नॉट ओनली इम्पॉर्टंट, एक्झिक्युशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. आणि म्हणून ज्याला संत जनी आश्वासिला असा शब्द वापरलाय समर्थांनी, की अरे त्या माणसाकडे काय कपॅबिलिटी आहे एक्झिक्युशनची, किती त्याच्यामध्ये धाडस आहे, किती त्याच्यामध्ये निर्णय घेऊन त्याच्यामध्ये एक्झिक्युशन करण्यासाठी डेडिकेशन आहे.
हे संतांना कळतं, त्याच्या मनाकडे बघितल्यानंतर कळतं, त्याच्याकडे बघितल्यानंतर, त्याच्याकडे बोलल्यानंतर त्यांना कळतं. आणि म्हणून शब्द वापरलाय की संत जनी आश्वासिला. म्हणजे नुसता संतांना शरण गेल्या नाही, तर ज्याला संतांनी आश्वासन दिलेलं आहे, म्हणजे संतांनी ज्याचा स्वीकार केलेला आहे, तो साधक आहे. बघा, कारण साधक हा साधा सोपा, आपण आजकाल खूप सहज कॅज्युअली शब्द वापरतो की आम्ही साधक आहोत. पण मग साधक नक्की काय आहे, इथं आम्हाला समर्थ सांगतात की जो साधक आहे त्या साधकाला संतांनी जवळ केलेला आहे, म्हणजे संतांनी त्या साधकाचा संकल्प केलेला आहे. म्हणजे संतांनी ठरवलेलं आहे की अरे ह्या माणसाला आता आपण ह्या भवसागरातून सोडवावं, ह्याला आपण मोक्षापर्यंत न्यावं. म्हणून संतांनी आश्वासन करणं, म्हणजे संतांनी त्या साधकासाठी संकल्प करणं, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, प्री आहे. आणि कारण का, तर संत हे बोलते चालते शास्त्र आहेत. संत हा बोलता चालता परमेश्वर आहे. आणि म्हणूनच त्या परमेश्वराने ज्या वेळेला विचार केलेला आहे, संकल्प केलेला आहे, त्या अर्थीच त्याच वेळेला त्यामध्ये, त्या साधकामध्ये कपॅबिलिटी येऊ शकेल, जरी नसेल तरी सुद्धा. कारण का, की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कारण संतांना माहिती आहे की अरे हा माणूस कसा आहे, हा साधक कसा आहे, त्याचं मन कसं आहे. आणि म्हणून संत जनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. या ग्रंथांमध्ये किंवा या शास्त्रामध्ये साधक कुणाला म्हणलेला आहे, की ज्याला, जो संतांना शरण गेलेला आहे आणि संतांनी त्याला जवळ केलेला आहे, आपलं म्हणलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे, त्याच्याबद्दल संकल्प केलेला आहे. कारण गीतेमध्ये सुद्धा असं म्हणलेलं आहे की हजारो लाखो माणसांच्या मध्ये काही जणच या अध्यात्मामध्ये प्रवेश करतात, आणि त्या काही साधकांमधला एखादाच मला तत्वानी मी जसा आहे तसा जाणतो. म्हणजे ते इतकं डिफिकल्ट नाही, इतकं इम्पॉसिबल नाही, तर ते आमच्या मनावर अवलंबून आहे. असं मन असणारी माणसं ही कमी असल्यामुळे ते अवघड आहे. म्हणजे अवघड काहीच नाही. आम्ही सुद्धा ठरवलं तर आमचं मन जर आम्ही स्वच्छ केलं, आमचं मन जर आम्ही स्थिर केलं, तर आम्ही सुद्धा त्या पदापर्यंत जाऊ शकतो. फक्त प्रश्न एवढाच आहे, हर्डल म्हणजे अडथळा एवढाच आहे, की आमचं मन आम्हाला एका दिवसात स्वच्छ करता येत नाही. आमचं मन आम्हाला एका दिवसात स्थिर करता येत नाही. त्यासाठी आम्हाला निरंतर साधना केली पाहिजे, आणि तोच जो आहे तो साधक आहे. आता पुढे म्हणतात की साधक कसा आहे, तो उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन, या नाव साधक श्रीराम. आता उपदेशिले आत्मज्ञान, कुणी उपदेश केला? संतांनी त्या साधकाला उपदेश केला, गुरूंनी त्या साधकाला उपदेश केला. कसला उपदेश केला? शुद्ध ज्ञानाचा उपदेश केला, आत्मज्ञानाचा उपदेश केला. आपण मागच्याच वेळेला बघितलं होतं की आत्मज्ञान म्हणजे काय, तर अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, मी स्वतः परब्रह्म स्वरूप आहे आणि हे सर्व जग सुद्धा परब्रह्म स्वरूप आहे. हा उपदेश आहे. तो तू आहे, तत्त्वम असी, तेच तू आहेस, हा उपदेश आहे. आता हा उपदेश केल्यानंतर समर्थांनी सुद्धा मागच्या समासामध्ये हा शुद्ध ज्ञान आम्हाला सांगितलं. ते ऐकल्यानंतर किती जणांनी आम्ही त्याप्रमाणे वागायला चालू केलं. आम्ही तो समास ऐकला, सेशन संपला, आम्ही परत आमच्या पद्धतीने आमचं व्यवहार चालू ठेवले. आम्ही त्याच्यामध्ये किती जणांनी आम्ही जीव तोडून प्रयत्न केला, जीव तोडून त्याच्यावर विचार केला, आणि जीव तोडून त्याच्यावर आचरण करायचा प्रयत्न केला. आणि हाच सामान्य साधक आणि अधिकारी साधक ह्याच्यामध्ये फरक आहे. आम्ही सर्वजण साधकच आहोत. मग आम्ही एक कल्याण स्वामी एखादाच होतो, आम्ही कल्याण स्वामींसारखे का होऊ शकत नाही? याचं कारण आहे की आम्ही उपदेश खूप कॅज्युअली ऐकतो. आम्ही संतांचे विचार खूप कॅज्युअली ऐकतो, आणि आम्ही काय म्हणतो की हा, हे सगळं छान आहे, पण मला माझा व्यवहार आहे,
तो मी व्यवहार करतो आणि मग मी तिकडे बघतो. ते आचरण करायचं आहे ते सगळं छान आहे. ते मी एक 5 मिनिटं करतो, 10 मिनिटं करतो, सेशन असेपर्यंत करतो. मी जेवढं साधना करतोय तोपर्यंत करतो, पण साधना वेगळी आणि व्यवहार वेगळा. इथे समर्थ म्हणतात की जर तो साधक असेल तर त्याच्यामध्ये तो साधक 24/7 साधक आहे, 365 डेज साधक आहे. आणि तो कसा आहे? तुटले संसार बंधन. संसार बंधन ज्याचं तुटलेलं आहे, म्हणजेच तो उपदेश केल्यानंतर त्याला कळलेलं आहे की तो कोण आहे, हे जगत काय आहे, ईश्वर काय आहे आणि संसारामधून तुटणं हे काय आहे हे त्याला कळलेलं आहे. हे ज्ञानी साधकाचं लक्षण आहे. आणि म्हणून पुढं शब्द वापरलाय की दृढते कारणे करी साधन, या नाव साधक श्रीराम. ते साधन कसं करतोय तो? तर तो साधक हा दृढ असायला पाहिजे. हे साधकाचं लक्षण आहे. दृढ याचा अर्थ असा आहे की दृढ म्हणजे एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. आज कसं होतं माहितीये का आम्हाला? आम्ही संकल्प करतो. अनेक ठिकाणी आम्ही बघतो आजूबाजूला की आम्ही संकल्प करतो आणि विसरतो. मी संकल्प केला, संकल्प करण्याच्या वेळेला आम्ही ठरवतो की मी इतका जप करणार, मी तितका जप करणार, आणि तो डेली मी जप करू शकत नाही. आणि त्याला दुसरं कोणीतरी आम्हाला सांगायला पाहिजे की अरे तू जप केलास का? अरे हा कसला दृढता आली? ही दृढता नाही. कारण ह्याच्यामध्ये अंगामध्ये दम नाही, अंगामध्ये दृढता नाही, अंगामध्ये निश्चय नाही. आणि ह्याचं कारण असं आहे की आम्ही त्या सर्व गोष्टीला अतिशय कॅज्युअली घेतलेलं आहे. आम्ही दररोज जर 2 वेळेला जर जेवण नाही केलं तर आम्हाला चालेल का? मग जर आम्ही जप केला नाही हे आम्हाला सांगायला का लागतं? हे जप करायलाच पाहिजे हे आमचं होऊ का शकत नाही? हे सांगणंच हे वेडेपणा आहे. याचंच कारण असं आहे की यू कॅन टेक हॉर्स टू द वॉटर, यू कॅनॉट मेक हिम ड्रिंक. ही इज नॉट रेडी एट ऑल. आणि म्हणून तो साधक नाही. आणि आता आम्हाला कळेल की साधक कोण आहे, की जो दृढ आहे. त्याला सांगायला लागत नाही की अरे हे साधना करणं हे त्याचा एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याच्यामध्ये त्याचा निश्चय आहे. आणि नुसता निश्चय नाही, कोणीतरी सांगितलंय मला हे केलं पाहिजे म्हणून मी करतोय असं नाही, तर त्याच्यामध्ये त्याचा मनापासून जीव तोडून प्रेमानी आवड घेऊन तो साधना करतोय. त्याच्यामध्ये त्याला अतिशय आवड आहे. कोणीतरी सांगितलंय म्हणून मी तो करत नाही. मी कुणाला तरी कमिट केलेलं आहे, गुरूंना आता कमिट केलेलं आहे मी की आता एवढं एवढं जप केला पाहिजे, एवढं एवढं वेळ साधना म्हणजे मेडिटेशन केलं पाहिजे म्हणून मी करत नाही, तर ती माझी आवड आहे म्हणून मी करतोय. आणि म्हणून दृढते कारणे करी साधन, या नाव साधक श्रीराम. दृढता पाहिजे अंगामध्ये, दृढता पाहिजे अंगामध्ये, निश्चय पाहिजे. आम्हाला व्यवहारामध्ये निश्चय येतो का नाही? आम्ही कंपनीमध्ये 10-10 तास काम करतो, त्यावेळेला दृढता असते आमच्यामध्ये. कारण का? की समोर पैसे दिसत असतात, प्रमोशन दिसत असतं, इन्क्रिमेंट दिसत असतं. मग इथे आम्हाला आत्मज्ञान पाहिजे. इथे आम्हाला आमच्या आयुष्यातले सर्व दुःख नाहीशी झाली पाहिजेत. मग ते आम्हाला सहजासहजी कसं मिळेल? त्याच्यासाठी आम्हाला दृढता नको का? त्याच्यासाठी आम्हाला निरंतर प्रयत्न करायला नको का? आणि जर आम्ही तसे असू तरच आम्ही साधक आहो असं आम्ही स्वतःला म्हणू शकतो. दृढते कारणे करी साधन, या नाव साधक श्रीराम. धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक श्रीराम. समर्थांनी अतिशय, कारण आपण मागच्याला बघितलेलं होतं की आत्मज्ञान हे बहिरंग उपासना नाही, ही अंतरंग उपासना आहे. बहिरंग उपासनेमध्ये निष्काम कर्मयोग आणि उपासना या सर्व येतात. म्हणजेच आम्ही ज्या ज्या काही साधना करतो, म्हणजे निष्काम कर्मयोग आणि आचरण करत असू, आम्ही नवविधा भक्ती करत असू, म्हणजे त्या जी 9 प्रकारच्या ज्या भक्ती आपण मागच्या वेळेला बघितलेल्या होत्या त्या सर्व उपासना आम्ही करत असू, या सर्व उपासना या बहिरंग उपासना आहेत, त्या सपोर्टिव्ह साधना आहेत. हे मन तयार करण्यासाठी केलेल्या साधना आहेत. ह्या साधना आत्मज्ञानासाठी नाहीत. ह्या साधना मन तयार करण्यासाठी असल्यामुळे त्या इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आम्हाला दृढता कधी येईल? जर मला दृढता येत नसेल तर आपण जर समजा आपण डायरेक्ट 10वीत जाऊन बसलो आणि जर मला कॅल्क्युलस आलं नाही
इंटिग्रेशन आलं नाही तर आम्हाला सर काय सांगतील, टीचर काय सांगतील की अरे तू आता पहिलीच जा आणि पहिलीचं तू गणित शिकायला चालू कर, म्हणजे तू हळूहळू 10वीत येशील. तसंच इथे आहे. इथे आम्ही डायरेक्ट उपासना करायला लागतो, आम्ही लगेच मेडिटेशनला बसतो, आम्ही लगेच नामस्मरण करायला बसतो आणि आम्ही म्हणतो की अरे आमचं मनच लागत नाही, आमचं मन स्थिर होत नाही. नामस्मरण करायला बसलो की आमच्या मनामध्ये सर्व विचार येतात. मेडिटेशनला बसल्यानंतर आमचं मन स्थिर होत नाही, आमच्या मनामध्ये सर्व विचार येतात. याचं कारणच असं आहे की अजून आम्ही पहिलीत जाणं आवश्यक आहे आणि पहिलीत जायचं असेल तर आम्हाला निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान केलं पाहिजे. या वेगवेगळ्या पूजा अर्चना या पद्धतीच्या भजन भक्ती या पद्धतीच्या सगळ्या साधना केल्या पाहिजेत आणि मग आम्ही ऍक्च्युली आत्मज्ञानासाठी तयार झालो असो त्याच वेळेला आम्ही अंतरंग उपासना म्हणजे आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य म्हणजे काय तर आत्मज्ञान याचं श्रवण, परत हे आत्मज्ञानाचं श्रवण कुणापासून, गुरुमुखामधून श्रवण, आणि म्हणून इथं शब्द वापरलाय की धरी श्रवणाची आवडी, म्हणजे त्याला श्रवणाची आवड निर्माण होते. कुठल्या श्रवणाची? इथं श्रवण ज्याला म्हणलेलं आहे तिथं म्हणून आम्ही लगेच इन्फरन्स काढू की श्रवण म्हणजे काय, भजनाचं श्रवण नाही का, बाकी कुठल्या गोष्टीचं श्रवण नाही का? म्हणून इथे लगेच म्हणतात की अद्वैत निरूपणाची गोडी. लगेच समर्थांनी शब्दाला अतिशय इकडे तिकडे केलेलं नाहीये की श्रवण म्हणल्यानंतर कसलं श्रवण, तर अद्वैत निरूपण. अद्वैत निरूपण म्हणजे अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, अद्वैत निरूपण, एकच आहे, केवलम आहे, म्हणूनच ते अद्वैत आहे. आणि अद्वैताचं निरूपण म्हणजेच आत्मज्ञानाचं निरूपण आणि त्याच्याबद्दल असणारं आवड त्या श्रवणाच्या म्हणजे फर्स्ट अंतरंग उपासनाची पहिली स्टेप कुठली, तर श्रवण आहे. आणि मग त्याच्यानंतर कुठलं, आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य, म्हणजे श्रवण झाल्यानंतर त्या श्रवणामधून आम्हाला अनेक संशय निर्माण होतात, डाऊट्स निर्माण होतात आणि म्हणून त्याच्या डाऊट्स क्लिअर होण्यासाठी, एकदम क्रिस्टल क्लिअर होण्यासाठी आम्हाला मनन ही साधना दिलेली आहे. म्हणजे मनन हे कशाचं, त्या आत्मज्ञानाचंच मनन, म्हणजे आत्म्याचंच स्मरण, आत्म्याचंच मनन, आत्म्याचंच चिंतन. आणि म्हणून इथं शब्द वापरलाय की मनने अर्थांतर काढी या नाव साधक श्रीराम. म्हणजे तो कसा आहे, त्याला ते अद्वैत निरूपणाची गोडी आहे. म्हणजे थोडक्यात काय की प्री रिक्विजिट सगळं झालं, म्हणजे तो सगळं करतोय निष्काम कर्म. म्हणून अध्यात्मामध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही, इन्स्टंट काहीही नाही. सध्याचा जमाना हा इन्स्टंट जमाना आहे, त्यामुळे इन्स्टंट काहीही नाही. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की आत्मज्ञानाचं श्रवण, आणि श्रवण केल्यानंतर जे डाऊट्स असतील ते त्याचा विचार केल्यानंतर, मनन केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर, त्याचा अर्थ काढल्यानंतर, कारण शब्द हा शब्दच आहे, शब्दाच्या पाठीमागे जो काही त्याचा अर्थ आहे तो आम्ही मनामध्ये ठसवला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी हे फक्त शब्द आहेत, या शब्दाच्या पाठीमागे जो गूढार्थ आहे तो आमच्या आत ठसला पाहिजे. तो फक्त मननानीच होतो. आणि म्हणून मनने अर्थांतर काढी या नाव साधक श्रीराम. मग पुढे काय होतं की कॉन्टेम्प्लेशन म्हणजे निरिध्यासना, म्हणजे त्याप्रमाणे आचरण करणं. आणि म्हणून इथे म्हणतात की आणि ही पुढची स्टेप आली, पुढचा ओवी आली की होता सारासार विचार, सत्सद विवेक बुद्धीने विचार केला, एके होऊन तत्पर, म्हणजे तत्परता पाहिजे, म्हणजे इंटेन्सिटी पाहिजे साधनेमध्ये, इंटेन्सिटी पाहिजे साधनेमध्ये, अतिशय तळमळ पाहिजे साधनेमध्ये, एकाग्रता पाहिजे. म्हणून एके होऊन तत्पर, संदेह छेदुनी दृढोत्तर, आत्मज्ञान पाहे श्रीराम. साधकाची स्टेप सांगितली. निरिध्यासना म्हणजे काय, कॉन्टेम्प्लेशन म्हणजे काय, तर नंतर त्याचं श्रवण केलं, मनन केलं आणि कॉन्टेम्प्लेशन केलं, म्हणजे सारासार विचार केला, सत्सद विवेक बुद्धीनं विचार केला आणि तत्पर होऊन संदेह सगळा टाकून देऊन दृढोत्तरून, शब्द बघा, म्हणजे स्टेप सांगितल्यात या सगळ्या अध्यात्मामध्ये. आत्मज्ञान जर आम्हाला व्हायचं असेल तर त्या स्टेप इथं आम्हाला समर्थ समजावून सांगतात आणि या स्टेपनीच आत्मज्ञान होतं. दुसरी कुठलीही स्टेप्स नाही, दुसरी कुठलीही पायऱ्या नाहीत. याच पायऱ्या अतिशय दृढ आहेत. आणि म्हणून सांगितलेलं आहे की आत्मज्ञान जर व्हायचं असेल तर पहिल्यांदा श्रवण पाहिजे, त्याच्यानंतर मनन पाहिजे, आणि मननातून सगळे संदेह डाऊट्स निर्माण झालेले असतात ते सगळे केले पाहिजे. हे कशासाठी,
त्याच माणसाला आयुष्यामध्ये जर एखादा जर मृत्यू बघितला, एखादं जर दुःख आलं, तर तोच माणूस अतिशय स्थिरतेनं त्या घटनेकडे पाहू शकतो. कारण का की सगळे संदेह, सगळे डाऊट्स गेलेले आहेत. आम्हाला बऱ्याच वेळा उगीच डाऊट्स येतात. तो परमेश्वर आहे का? मग हे खरोखर दुःख नाहीशी होणार आहेत का? मी एवढं सगळी साधना करतोय तरी सुद्धा माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स का येत आहेत? एवढा मी दुःखी का आहे? याचं कारण असं आहे की आमच्यामध्ये डाऊट्स आहेत, आमच्यामध्ये अजून त्याच्याबद्दल श्रद्धा नाही, दृढता नाही. म्हणून आम्हाला हे सर्व प्रश्न आहेत. म्हणून साधकाला हे प्रश्न नाहीत. का? तर संदेह छेदूनी दृढोत्तर आत्मज्ञान. तो कसा आत्मज्ञान पाहतोय? डाऊट्स नाहीत, एकदम क्रिस्टल क्लिअर, जसं आहे तसं परब्रह्म स्वरूप त्यांनी जाणलेलं आहे. आणि तेच आत्मज्ञान पाहे असं म्हटलेलं आहे. आत्मज्ञान पाहणार कसं? आत्मा ही वस्तूच नाही, पाहण्याची वस्तू नाही, आणि ती पाहताच येत नाही, तरी सुद्धा तो पाहतो. ही या अध्यात्मातली ब्युटी आहे, ही अध्यात्मातली ही गूढता आहे. आणि हे आम्हाला कळून घेण्यासाठी या स्टेप मधूनच जायला लागतं, दुसऱ्या कुठल्याही स्टेप नाही. आणि मग परत पुढे म्हणतात की अरे माझ्यामध्ये बरेच संदेह आहेत, माझ्यामध्ये डाऊट्स आहेत, मी काय करू? नाना संदेह निवृत्ती, व्हावया धरी सत्संगती, आत्मशास्त्र गुरु प्रचिती, ऐक्यतेस आणि श्रीराम. म्हणून काय सांगितलं की अरे तुझ्याकडे जर डाऊट्स असतील, तुझ्याकडे जर तुला जर काही संदेह असतील, प्रश्न असतील, तर तू काय कर? सत्संगती धर. धर म्हणजे काय कर? तू सत्संगामध्ये जा, गुरुच्या सन्मुख जा आणि त्यांना प्रश्न विचार. का प्रश्न विचार? की तिथे प्रश्न विचारण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? की मला हे प्रश्न आहेत आणि मला या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत, की जेणेकरून मी या साधनेमध्ये, या प्रवासामध्ये अजून जास्त अजून जास्त अजून जास्त अग्रेसर होईन. याच्यासाठी मी प्रश्न विचारतोय. बघा, म्हणजे खरा साधक कोण आहे बघा, की आम्ही नुसतेच प्रश्न विचारतो फॉर द सेक ऑफ इट, पण त्याच्यातून मला काहीही साधायचं नाही. एखाद्या वेळेस मी प्रश्नाला डोक्यात विचारला प्रश्न, इतकं कॅज्युअली मी प्रश्न विचारतो. पण खरा साधक कशासाठी प्रश्न विचारतो? की त्याला ते इम्प्लिमेंट करायचंय, तो इम्प्लिमेंट करतोय. आणि इम्प्लिमेंट करत असताना, जीवनामध्ये इम्प्लिमेंट होत असताना हे प्रॉब्लेम्स मला आलेले आहेत, आता मी काय करू? किथे हा मला डाऊट आलेला आहे, इथे मला संदेह आलेला आहे, याच्यावर सोल्युशन काय? आणि याच्यावर सोल्युशन एकच, की तू सत्संगामध्ये जा, कारण त्यानं ते केलेलं आहे. का जा? बिकॉज ही हॅज इम्प्लिमेंटेड इट. तो जो संत आहे, तो आत्मज्ञानी जो पुरुष आहे, त्यानं हे सगळं जाणलेलं आहे, त्यानं तो सगळ्या ह्याच्यातून गेलेला आहे. समर्थ का सांगू शकतात? तर कारण का की समर्थ स्वतः बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या स्टेजेसमधनं गेलेले असल्यामुळे त्यांना माहिती आहे की अरे हे काय केल्यानंतर काय होतं, हे केल्यानंतर हे होतं, हे केल्यामध्ये हे प्रश्न येऊ शकतात. आणि तोच माणूस आम्हाला सांगू शकतो. बाकी दुसरे कोण सांगणार? जो प्रोफेसर आहे, फिलॉसॉफीचा जो प्रोफेसर आहे, किंवा ज्यानं फक्त नुसतं वाचून तो सांगायचा प्रयत्न करतो, त्याचे फक्त हे शब्दच राहतात, तो आम्हाला कधीही आमचं निराकरण करू शकत नाही, तो आमचे कुठलेही प्रश्न सोडवू शकत नाही. याचं कारण असं आहे की त्यानं ते कधीही अनुभवच घेतलेला नाही. आणि म्हणून आम्ही खरा संत कोण हे आम्ही ओळखलं पाहिजे. आणि खरा साधक, खरा संत ओळखतो, ओळखायलाच पाहिजे, तरच तो खरा साधक आहे. आणि जर तो त्याला जर खरं साधक, आणि म्हणून भगवंतांनी सुद्धा सांगितलंय की जसं ज्याची श्रद्धा असेल तसा मी होतो. जसा मला भजतो, ज्या पद्धतीने भजतो तसा मी होतो. तसंच इथे पण आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की आत्मशास्त्र गुरु प्रचिती, ऐक्यतेसी आणि श्रीराम. म्हणून परत पुढची स्टेप सांगितली नाही की या साधकामध्ये याच्या स्टेप्स काय आहेत. तर स्टेप्स इतक्या सिंपल आहेत की पहिल्यांदा शास्त्र प्रचिती, नंतर गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती, या 3 स्टेप्स आहेत. शास्त्र प्रचिती म्हणजे काय? तर हे जे आम्ही दासबोध ऐकतोय त्याचा आम्हाला अनुभव येतो, प्रचिती येते, एक्सपिरियन्स येतो. कसा एक्सपिरियन्स येतो? की अरे ज्या वेळेला मी दासबोध ऐकतो, ज्या वेळेला मी या ओव्या पाहतो, या ओव्याचा आम्ही अभ्यास करतो, ओव्या आम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला माझं मलाच कळतं की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी पॉवर आहे बरं का, ह्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये थोडीशी शांतता आली आहे बरं का. या दासबोधाच्या अभ्यासामुळे मी थोडासा शांत झालेलो आहे, मी थोडासा कॉन्फिडंट झालेलो आहे, मी थोडासा आनंदी झालेलो आहे. हीच शास्त्र प्रचिती आहे, हीच दासबोधाची प्रचिती आहे.
म्हणून पहिली स्टेप साधकाची शास्त्र प्रचिती ही पहिली स्टेप आहे. मग पुढची स्टेप कुठली? की गुरु प्रचिती. म्हणजे त्याच्यानंतर मग तो माणूस, तो साधक गुरुच्या शोधार्थ जातो आणि गुरु प्रचिती घेतो. म्हणजे काय? तर शास्त्र आहे, पण त्या शास्त्राप्रमाणे आचरण करणारा कोणतरी असला पाहिजे. ते नुसतेच शब्द नाहीत, ते नुसतंच तत्वज्ञान नाही, तर एखाद्या माणसाने ते सर्व शास्त्र आचरणात आणलेलं आहे आणि तो स्वतः तसा झालेला आहे, तो सद्गुरू आहे. आणि मग ज्यावेळेला आम्ही सत्संगामध्ये जातो त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं की अरे खरोखरच जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धतीने आमचे सद्गुरू आचरण करतायत आणि त्या पद्धतीने ते सगळं वागतायत, त्या पद्धतीने ते आनंदी आहेत, त्या पद्धतीने सगळ्या दुःखांचा निराश त्यांना झालेला आहे. याचाच अर्थ असा आहे की हे शास्त्र नुसतं शास्त्र नाही, तर त्याची सुद्धा प्रचिती आहे, तो अनुभव आम्हाला येतो आणि तो म्हणजे आहे गुरु प्रचिती. आणि आम्हाला कळतं, म्हणजे आमचं डेडिकेशन वाढतं, दृढता वाढते. आम्हाला जो कॅज्युअल अप्रोच असतो सुरुवातीला तो जातो आणि आम्हाला असं वाटतं की अरे जर त्या सद्गुरू सुद्धा त्या तिथपर्यंत जर पोहोचले असतील तर मी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकतो. कारण का की गुरु शिष्य रिलेशनच असं आहे की शिष्य हळूहळू गुरु सारखा होतो. म्हणून आम्ही कोण गुरु करायचं हे आमच्या मनावर अवलंबून आहे. जर आम्हाला आत्मज्ञान जर पाहिजे असेल तर आम्ही गुरु सुद्धा आत्मज्ञानी असणारा केला पाहिजे. बघा, आम्ही अशा पद्धतीने गुरुला सन्मुख गेलं पाहिजे की आम्हाला जे पाहिजे ते तो गुरु देऊ शकेल. आणि म्हणून उपनिषदामध्ये एक शिष्य गुरूंच्याकडे जातो आणि विचारतो की मला ते ज्ञान पाहिजे की जे वेदांतामध्ये उपनिषदामध्ये दिलेलं आहे. मला ते ज्ञान नको आहे की जे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात तो सांगायचा प्रयत्न करतो की मला कुठलं ज्ञान पाहिजे, मला आत्मज्ञान पाहिजे आणि म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि त्याला हे माहिती आहे की गुरूंना आत्मज्ञान आहे, कारण त्याला गुरूंची प्रचिती आलेली आहे, अनुभव आलेला आहे. आणि मग काय होतं तर त्या साधनेमध्ये दृढता येते, कंटिन्युटी येते, एक अतिशय कंटिन्युटी होऊन आणि मग त्या साधकाला आत्मप्रचिती येते. या स्टेप्स आहेत, म्हणजे शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. समर्थाने इथं तेच सांगितलेलं आहे की आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यतेस आणि म्हणजे बघितलं तर खरंच एकच शब्द समर्थाने वापरलाय, पण त्याच्यामध्ये इतकंच हे आहे पाठीमागं की म्हणून हे थोडस आम्ही समजून घेतलं पाहिजे. पुढे म्हणतात की देह बुद्धे विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ करी श्रवण मन केलेची करी या नाव साधक श्रीराम. मग कसा तो साधक आहे की विवेकाने देहबुद्धीचा निराश केलेला आहे. वारी म्हणजे निराश करणे, म्हणजे दृढ बुद्धी देहबुद्धीला. आता इथं देहाला काटलेलं नाही, म्हणजे तो या देहामध्येच आहे. या देहामध्ये असताना सुद्धा देहबुद्धीचा निराश केलेला आहे. म्हणजे कसा केलेला आहे? विवेकाने केलेला आहे. म्हणून अध्यात्म आता ह्याच समासामध्ये येणार आहे की कुणीतरी शंका विचारतं, समर्थच ती शंका आमच्या मनामध्ये निर्माण करतात की अरे तुम्ही एवढं सगळं सांगताय, हे सगळं फक्त संन्यासालाच शक्य आहे, आमच्यासारख्या गृहस्थाश्रमी असणाऱ्या माणसाला शक्य आहे का? अशी शंका कुणीतरी केली. ती समर्थ आम्हाला या समाजाच्या शेवटी सांगणार, ते आपण पाहू. सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे जगे सगळं शास्त्र आहे, हे मनाचं शास्त्र आहे, विवेकाचं शास्त्र आहे, विचारांचं शास्त्र आहे. म्हणून देहबुद्धी काढून टाकणे म्हणजे असं काही नाही की देहबुद्धी माझ्या इथे आहे आणि असं इथं तरी जा, इथं या हॉस्पिटलमध्ये जा, या आश्रमात जा आणि देहबुद्धी काढून टाका, असं टाकताच येत नाही. म्हणून शब्द वापरला आहे की या देहामध्ये आहे आणि तरी सुद्धा देहबुद्धी नाही, विवेके वारी असं म्हटलंय. विवेकानी विचारांनी ती देहबुद्धीचा निराश केला आणि मग काय केलं? आत्मबुद्धी दृढ करी. म्हणजे मी हा देह आहे, मी हा विवेक आहे आणि हा विवेक या देहाशी तादात्म्य पावलेला आहे, तो देहाशी एकरूप झालेला आहे आणि म्हणूनच या हा देहाचा मृत्यू होणार म्हणून विवेक दुःख करतोय. आजूबाजूला एखादा मृत्यू झाला की मला खूप दुःख होतं,
मला शोक अनावर होतो. कारण का की मी देह म्हणजेच मी आहे, हे मी दृढ धरलेलं आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की देह बुद्धे विवेके वारी, म्हणजे मी देह नाही, मी ते स्वतः या देहामध्ये आत असलेलं, देहाला चैतन्य देणारं आत्मस्वरूप आहे. ही बुद्धी न जाणणं ही आत्मबुद्धी आहे. आणि मग तो काय करतो? देहबुद्धी विवेके वारी आणि आत्मबुद्धी सदृढ करी, म्हणजे मी आत्मस्वरूप आहे, मी हा देह नाही, हे बुद्धीनं जाणणं, अनुभवणं, ती भावना, वृत्ती, विचार सदृढ करणं, दृढ करणं, निश्चयात्मिका बुद्धी धारण करणं, हेच या साधकाचं लक्षण आहे. आणि म्हणून श्रवण मन केलेची करी, या नाव साधक श्रीराम. म्हणून साधक असा नुसता लेचापेचा नाही, साधक अतिशय कॉन्फिडंट आहे, अतिशय आत्मविश्वास आहे. कारण का की त्यानं आत्म्याला धरलेला आहे. जो आत्मा परब्रह्म परमात्मा, याला जन्म नाही मृत्यू नाही, त्या आत्म्याला त्यानं धरलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणून तो करणारा, श्रवण मनन करणारा, हे त्याला एवढं प्राप्त कुठून झालं, एवढं साधनेचं फळ जे काय आहे. म्हणून असं म्हणलेलं आहे की साधना आम्ही करतो, साधना आम्ही करतो, साधना आम्ही करतो, मग त्याचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे ना. ह्या जन्मात साधना करू म्हणजे पुढच्या जन्मात फळ मिळेल असं कधीही होत नाही. संत सगळे म्हणतात की रोकडं फळ आहे, म्हणजे आज मी साधना केली की मला त्याचं फळ आज मिळालंच पाहिजे. आणि ते फळ मिळणार म्हणजे काय? तर ते फळ मिळणार म्हणजे मी कालच्यापेक्षा आज शांत होणं, मी कालच्यापेक्षा आज कॉन्फिडंट होणं, कालच्यापेक्षा आज मी आनंदी होणं, कालच्यापेक्षा आज मी स्थिर होणं, कालच्यापेक्षा आज माझी देहबुद्धी कमी होणं आणि आत्मबुद्धी वाढणं, हेच या साधकाचं नाव आहे. आणि ते साधक श्रवण मनन करूनच ते प्राप्त करतो. पुढे म्हणतात की विसंचुनी दृश्यभान, दृढ धरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान, या नाव साधक श्रीराम. बघा, आता हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे की विसंबुनी दृश्यभान म्हणजे काय, की आत्मा अनात्म विवेक, दृक दृश्य विवेक, सब्जेक्ट ऑब्जेक्ट विवेक, आत्म पंचकोश विवेक, हे जे सगळे जे साधना आहेत, म्हणजे थोडक्यात दृश्य ते दिसतंय, त्या दृश्याचा निराश करणे आणि आत्म्याचा ज्ञान म्हणजे दृढता ठेवणे, ही जी साधना आहे, ही साधना आपण आत्मज्ञानाच्या, शुद्ध ज्ञानाच्या समासाच्या वेळेला बघितलेली आहे. ती तो अखंड करतोय, निरंतर करतोय, 24/7 365 डेज करतोय, मनानी करतोय, कुणी सांगितलंय म्हणून करत नाही. आणि मग त्याला त्याचं फळ काय मिळतं बघा. म्हणजे आम्ही किती साधना करतो ह्याला महत्व नाही, किती वेळ आम्ही साधना करतो याला महत्व नाही, किती काय करतो ह्याला महत्व नाही, तर त्याचं फळ काय आहे? विचारे राखे समाधान, या नाव साधक श्रीराम. अरे, जर साधना करून जर मला समाधान जर मिळत नसेल, मग ती साधना करायची कशाला? त्या साधनेचा उपयोग काय? जर आम्ही जर साधक असू आणि आम्ही जर साधना करत असू आणि जर त्याच्यातून आम्हाला जर स्टॅबिलिटी येणार नसेल, त्याच्यातून आम्हाला आनंद मिळणार नसेल, त्याच्यातून समाधान जर मिळणार नसेल, तर ती साधना होत नाही. म्हणजे थोडक्यात काही ती साधनेमध्ये प्रॉब्लेम आहे असं नाही, आम्ही ती साधना समजावून घेतलेली नाही, आम्ही ती साधना व्यवस्थित प्रोसेसनी करत नाही, म्हणून आमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे? आम्हाला ती साधना कशी करतात ही समजावून घेतलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने साधना केली पाहिजे. सरळच आहे, व्हेरी कॉमन सेन्स. मला जर कॅल्क्युलस येत नसेल, तर ते मला कॅल्क्युलस कसं सोडवायचं, कसं गणित करायचं ते समजलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मला प्रॅक्टिस केली पाहिजे. जर ते समजून न घेता मी प्रॅक्टिस केली तर ती प्रॅक्टिस होईल का हो? मी गणितामध्ये पास होईन का? होणंच शक्य नाही. तसं मी जर नामस्मरण करणार असेल तर नामस्मरण मी कशासाठी करतो? नामस्मरणाची एक्झॅक्टली प्रोसेस काय? नामस्मरणानं होणार काय आहे? नामस्मरणा ही कशाची साधना आहे हे मला समजून घ्यायला नको? आणि मग ते घेतल्यानंतर नामस्मरणानं मी निरंतर नामस्मरण केल्यानंतर माझ्यामध्ये स्थिरता येते का नाही, माझ्यामध्ये समाधान येतंय का नाही, हे माझं मलाच अनालिसिस करणं आवश्यक आहे. हे अनालिसिस दुसरा कुणीही करू शकत नाही, कारण समाधान हे दुसऱ्याला कळत नाही. समाधान ही माझी स्वतःला कळण्याची गोष्ट आहे, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे.
आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे की विचारे राखे समाधान या नाव साधक श्रीराम. तोडोनी द्वैताची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नाव श्रीराम. आता आपण हे बरंच बघितलेलं आहे. द्वैताची उपाधी टाकून देणं आणि अद्वैत होणं म्हणजे थोडक्यात काय की द्वैत म्हणजे दोन आणि अद्वैत म्हणजे एक. म्हणजे त्या अद्वैतामध्ये स्थिर होणं. अद्वैत हे माझ्या आयुष्यामध्ये ते ऐक्य मला अनुभवणं म्हणजेच तो समाधी अनुभव घेणं. तो समाधी अनुभव नुसता फक्त मेडिटेशन करताना नव्हे तर जागृत अवस्थेमध्ये लोकांशी उठताना बोलताना फिरताना खाताना तो अनुभव मला येणं हे नाव साधक आहे. आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार या नाव साधक श्रीराम. आत्मज्ञान हे सहजासहजी मिळत नाही. आज आम्ही समाजामध्ये बघितल्यानंतर किती जण आत्मज्ञानाचा विचार करतात आम्हाला माहिती नाही. म्हणून इथे म्हणलेलं आहे की काळाच्या ओघामध्ये आत्मज्ञान हे जीर्ण झालेलं आहे, जर्जर झालेलं आहे. कारण कुणाला ते माहिती नाही आणि कुणी त्याचा विचारही करत नाही. सगळ्यांना आनंद पाहिजे या आयुष्यामध्ये. किती आयर्नी आहे बघा, म्हणजे किती विरोधाभास आहे बघा. या जगामध्ये प्रत्येक माणसाला, तो अमेरिकन असू दे, जॅपनीज असू दे, इस्रायली असू दे, हमास असू देत, रशियन असू देत, युक्रेनियन असू देत, पाकिस्तानी असू देत, ऑस्ट्रेलियन असू देत, कुणीही असू देत, त्या सगळ्यांनाच शांतता पाहिजे, सगळ्यांनाच समाधान पाहिजे, सगळ्यांनाच आनंद पाहिजे. पण ते काय आहे हे न कळल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी आता आमच्या समाजामध्ये ज्या आजूबाजूला आम्हाला दिसत आहेत त्या आहे. आणि म्हणून इथे शब्द वापरलाय आत्मज्ञान जीर्ण जर्जर. अरे जर आत्मज्ञान जर एखाद्याने घेतलं तर हमास प्रॉब्लेम, इस्रायल हमास प्रॉब्लेम होणारच नाही. युक्रेन आणि रशियन हे युद्ध होणारच नाही. कारण का की आत्मज्ञान जीर्ण जर्जर हे जाणूनच कुणी घेतलेलं नाही. आणि म्हणून भारताची भूमिका इथून पुढच्या 50-100 वर्षामध्ये अतिशय महत्वाची आहे. कारण फक्त भारताकडे हे आत्मज्ञान आहे आणि आम्ही ते असू किंवा नसू हे सत्य आहे की त्यावेळेला भारतच या आत्मज्ञानाच्या आधारे या वसुधैव कुटुंबकम या सर्व पृथ्वीवर सुजलाम सुफलाम एक शांतता समाधान आणेल. आणि त्यासाठी फक्त भारताची नियुक्ती केलेली आहे. आणि म्हणूनच इथे म्हणतात की अजून त्याच्यासाठी, कारण ही प्रकृती आहे, प्रकृतीसाठी 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष काहीच नाही. आमच्यासाठी 50 वर्ष 60 वर्ष म्हणजे खूप झाले, कारण आमचं जीवनच तेवढं आहे. पण त्या प्रकृतीचं जीवन हे हजारो लाखो वर्षांमध्ये असल्यामुळे समर्थित शब्द वापरतात की ते आत्मज्ञान जीर्ण आणि जर्जर झाल्यामुळे, ते कुणाला माहिती नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आमच्या समोर दिसत आहेत. आणि म्हणून कुणीतरी त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे. म्हणजे कुणीतरी ते सांगितलं पाहिजे की अरे हे आत्मज्ञान आहे आणि आत्मज्ञान असं आहे. कुणीतरी जीर्णोद्धार केला पाहिजे. जीर्णोद्धार करणं म्हणजे काय की जे डायलेपेटेड झालेलं आहे, जे गलितगात्र झालेलं आहे, ज्याचा नाश व्हायला लागलेला आहे, ते परत कुणीतरी त्याचा उद्धार केला पाहिजे. आपण मंदिराचा जीर्णोद्धार करतो तसंच इथे आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करणारा साधक आहे. म्हणजे साधक कसा आहे, तो नुसता असा बसलेला नाही, तो नुसता मेडिटेशन करत नाही, तो नुसती साधना करत नाही, तर तो ज्ञानाची झेंडा घेऊन, पताका घेऊन या समाजामध्ये वावरतोय. आणि तो सांगतोय, कारण त्याच्याकडे तेवढा कॉन्फिडन्स आहे, कारण त्याच्याकडे आत्मज्ञान आहे आणि तो या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करतोय. आणि म्हणून समर्थांचा साधक कसा आहे, समर्थांचा साधक हा लेचापेचा नाही. समर्थांचा साधक हा अतिशय समर्थ आहे. तो सर्व जाणून हे सगळं करतोय. विवेके पावे पैल पार, विवेकाने हे सर्व तो करतोय, जाणून बुजून करतोय. त्याला माहितीये की मी काय करतोय. आणि म्हणून ते साधक आहेत. त्याच साधकाचं ते रूप आहे. उत्तम साधूंची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक श्रीराम. ते साधूचं लक्षण आहे. साधूला स्वतःला काहीही नकोय, पण तो या समाजामध्ये येतो आणि तो सर्व लोकांना चांगल्या मार्गाला लावतो, निरूपण करतो. नुसती निरूपण बोलत नाही,
सांगत नाही तर अंगीकारी निरूपण आहे असं म्हटलेलं आहे. त्यानं आचरण केलेलं आहे, तो साधक आहे. जर साधक आम्ही म्हणत असू तर आम्ही त्याचं आचरण केलेलं असणं आवश्यक आहे. बळेची स्वरूपकार होणे या नाव साधक असतं. आता समर्थ हळूच बारकाईनं डिफरन्स सांगतायत की साधक आणि सिद्धामध्ये फरक काय. मग ऍक्च्युली समर्थांनी एवढी सगळी लक्षणं सांगितल्यानंतर खरं तो सिद्धच झाला. मग साधक म्हणायचं काय कारण आहे. आणि मग साधक आणि सिद्ध ह्याच्यामध्ये फरक काय, तर बळेची स्वरूपकार होणे ह्या नाव साधक असतं. कारण देर इज स्लाइट डिफरन्स. साधक हा सिद्ध होण्यासाठी म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला मी गाडी शिकायला जातो, मला लर्निंग लायसन्स मिळतं. लर्निंग लायसन्स झाल्यानंतर मी गाडी चालवतो, त्यावेळेला कशी चालवतो, बळेची गाडी चालवतो. म्हणजे काय की मी सारखं लक्ष असतं माझं की स्टेरिंग बरोबर आहे का, माझं स्टेरिंग सरळ आहे का, म्हणजे गाडी सरळ जातीये का, डावीकडून कोणी येतंय का, उजवीकडून कोणी येतंय का, बॅकचा मी लाईट हे बघतो, आरसा बघतो. म्हणजे काय करतोय, मी गाडी चालवण्याचा प्रयत्न करतोय, बळेची गाडी चालवण्याचा प्रयत्न करतोय. ते सहज नाही. माझं ड्रायव्हिंग अजून प्रॅक्टिस चालू आहे आणि ज्या वेळेला मला प्रॅक्टिस होतं, ज्या वेळेला मला लर्निंग लायसन्सचं ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं, फायनल ड्रायव्हिंग लायसन्स, फायनल डीएल मिळतं आणि मी काही काळ ज्या वेळेला मी ड्रायव्हिंग करतो त्यावेळेला माझं ड्रायव्हिंग असं होतं का बघा, त्यावेळेला बळेची काहीच करत नाही मी, ते सहज होतं. म्हणजे इतकं सहज होतं ड्रायव्हिंग की मी ड्रायव्हिंग करत असताना माझ्या शेजारी मी कुणी जर असेल त्याच्याबरोबर मोठ्या मोठ्या गप्पा करतो, पॉलिटिक्सच्या गप्पा करतो, किंवा आज आता मॅच आहे फायनल आयपीएलची की आता ऑस्ट्रेलिया जिंकणार का इंडिया जिंकणार, अर्थात हा प्रश्नच नाही, इंडियाच जिंकणार, कारण सगळ्या मॅचेस आम्ही जिंकलेल्या आहेत. हे मी मोठ्या तावातावानी मी सांगत असतो आणि तरी मी ड्रायव्हिंग करत असतो. मग आता हे ड्रायव्हिंग बळेची आहे का, सहज आहे. कारण आता मी ड्रायव्हिंग माझी प्रॅक्टिस झालेली आहे, आता मला सांगायचं काहीही कारण नाही, मी ड्रायव्हिंग करतोय, अगदी सहज करतोय, एफर्टलेसली करतोय. तसंच या साधक आणि सिद्धामध्ये फरक आहे. साधक थोडासा बळेची करतोय, कारण हे सगळं त्यानं वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. आत्माकारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, मी आता श्रवण केलेलं आहे, मी आता मनन करतो आहे, मी आता निधिध्यासना करतो आहे, मी आता तो देहबुद्धी सोडून टाकलेली आहे, मी आता आत्मबुद्धी घेतलेली आहे, मी आता समाधानी आहे. मी या जीवनामध्ये जगत असताना, मी या संकटांकडे बघत असताना मी अतिशय आनंदानं सामर्थ्यानं त्यांच्याकडे बघतो आहे. हे सगळं बळेची करतोय, म्हणून तो साधक आहे. बळेची तो अहम ब्रह्मास्मी हे त्याला सांगायला लागतंय. आता मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी माणूस आहे, मला सांगायला लागतं का. इट इज व्हेरी एफर्टलेसली आय नो की आय एम अ ह्युमन बिईंग. मला सांगायला लागत नाही, मला ते माहिती आहे, मला ते पटलेलं आहे, मला ते माझा सहज स्वाभाविक भाव झालेला आहे. तसंच ज्या वेळेला माझा तो स्वरूपकार होणे, म्हणजेच मी ते स्वतः स्वरूप होणे, म्हणजेच मी आत्माकार वृत्ती, आत्माकार विचार माझ्यामध्ये सहज होणे आणि ते मी वावरणे, त्यावेळेस मी सिद्ध होतो. त्यावेळेला साधक ही पदवी गळून पडते आणि त्यावेळेला मी सिद्ध होतो. त्यावेळेला साधकाला सांगायला सुद्धा लागत नाही की तो कधी सिद्ध झालाय. ती जसं शास्त्रामध्ये हा दृष्टांत दिलेला आहे की जसं अळी असते, आपली सगळ्यांना माहिती आहे, ज्या वेळेला फुलपाखरू निर्माण होतं त्यावेळेला फुलपाखरू हे एकदम निर्माण होत नाही. फुलपाखरू हे अळीतून निर्माण होतं आणि अळी हळूहळू 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 फुलपाखरामध्ये बदलते, ब्लॉसम होते. जसं फुल सुद्धा जसं उमलतं, जर बघितलं तर गुलाबाचं जर फुल जर आम्ही बघितलं तर एकदम ते उन्मत नाही. पहिल्यांदा ती कळी असते आणि ती कळी हळूहळू 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 उमलते आणि फुल ब्लोन गुलाबाचं फूल आम्हाला दिसतं. तसंच साधक म्हणजे कळी आहे. कळी हळूहळू हळू ब्लॉसम होते. तसंच साधकाचा सिद्ध असा एका दिवसात होत नाही. दिस इज नॉट अ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. इट इज नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन, आज मी साधक आहे उद्या सिद्ध झालो, असं कधीही होत नाही. दिस इज अॅनालॉग ट्रान्सफॉर्मेशन. जसं अॅनालॉग पूर्वीचं घड्याळ आपण जर बघितलं असेल, सध्या आता डिजिटल घड्याळ आहेत, पण अॅनालॉग जर घड्याळ बघितलं तर त्याच्यामध्ये अॅनालॉगच जसं डायल असते, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. तसं साधकाचा सिद्ध हा स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप हा ब्लॉसम होतो. आणि म्हणून साधक ही कळी आहे, सिद्ध हे फुल ब्लॉसम फूल आहे. म्हणून ते शब्द वापरलाय
की बळेची स्वरूपकार होणे, स्वरूपाकार होणे, या नाव साधक श्रीराम. किती छान सांगितलंय बघा. म्हणजे जोपर्यंत मी ठरवून हे सगळं करतोय, ठरवून साधना करतोय, तो माझा सहज स्वभाव झालेला नाही, तोपर्यंत मी साधक आहे. ज्या वेळेला मी तो सहज स्वभाव होतो, त्यावेळेला मी सिद्ध होतो. आणि सिद्ध कधीही सांगत नाही की मी सिद्ध आहे, तो नेहमी सांगतो की मी साधकच आहे. कारण त्याला सांगायचं कारणच नाही, त्याला आत माहिती आहे की तो कोण आहे. उत्तम साधूची लक्षणे, अंगीकारी निरूपणे, बळेची स्वरूपकार होणे, या नाव साधक श्रीराम. असत्क्रिया ते सोडली आणि सत्क्रिया ते वाढविली, स्वरूप स्थिती बळावली, या नाव साधक श्रीराम. काय केलं त्यानं? असत्क्रिया ते सोडली आणि सत्क्रिया ते वाढवली. कळालं? अतिशय सोपं आहे. चांगलं आचरण वाढवलं आणि जे वाईट आचरण आहे ते सोडून दिलं. बघा, म्हणजे चांगल्या गोष्टी धरल्या आणि वाईट गोष्टी सोडून दिल्या. याच्यातनं काय झालं? तर स्वरूप स्थिती बळावली. त्याला माहितीये मी का सोडतोय, मी का चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय, मी माझं काम, क्रोध, मद, मोह, मत्सर का टाकायचा प्रयत्न करतोय, त्याला माहिती आहे. मी का साधना करतोय, त्याला माहिती आहे. आणि म्हणून तो प्रयत्नपूर्वक चांगलं वागायचा प्रयत्न करतो. त्याच्यातून त्याची स्वरूपस्थिती बळावती. तेही त्याला कळतं की हळूहळू हळूहळू माझी स्वरूपस्थिती वाढत चाललेली आहे, हेही त्या साधकाला कळतं. पुढे म्हणतात की अवगुण त्यागी दिवसे दिवस, करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निरध्यास, या नाव साधक श्रीराम. स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. म्हणून बऱ्याच वेळेला असा प्रश्न विचारला जातो की आम्ही खूप प्रयत्न करतो पण अजून असं होत नाही. ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे की अरे, हे हळूहळूच होणार, हे स्टेप बाय स्टेपच होणार, बिट बाय बिटच होणार. हे कधीही एकदम असं अचानक होत नाही. आणि असं झालं देयर इज नो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. इथे असं कधीही अशी गोळी नाही की ही गोळी घेतल्यानंतर मी आनंदी होईन, असं कधीही होऊ शकत नाही. म्हणून दिवसेंदिवस, स्टेप बाय स्टेप, अवगुण त्यागी दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. कालच्यापेक्षा आज, म्हणून नेहमी असा शब्द वापरला जातो की कालच्यापेक्षा आज मी चांगला आहे, कालच्यापेक्षा मी आज चांगला वागण्याचा प्रयत्न करतोय, कालच्यापेक्षा आज मी अवगुण त्यागलेले आहेत, कालच्यापेक्षा मी आज चांगला अभ्यास करतोय, हा कालच्यापेक्षा आज माझी साधना चांगली होतीये. स्वरूपी लावीत निजध्यास, या नाव साधक श्रीराम. सदा स्वरूपी मिसळे, या नाव साधक श्रीराम. दृढ निश्चयाचे बळे, दृश्य असताच नाडरे, सदा स्वरूपी मिसळे, या नाव साधक श्रीराम. आपण खूप त्याच्यावर विचार केलेला आहे, निरूपण केलेलं आहे शुद्ध ज्ञानामध्ये. दृढ निश्चयाचे बळे, अतिशय दृढ निश्चयाने दृश्याचा तो निराश करतो, कार्याचा तो निराश करतो आणि कारणाकडे जातो. दृश्य म्हणजे काय? तर हे शरीर. ह्या शरीराचा तो निराश करतो. जे दिसत नाही आत आत्मचैतन्य, ते तो पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि असा आहे तो साधक आहे. सदा स्वरूपी मिसळे, तो सदा, म्हणजे तो बघताना माणसंच बघतो, माणसाचं शरीरच दिसणार, पशुचं शरीर दिसणार, पक्ष्याचं शरीर दिसणार, या जगामध्ये अनेक माणसं दिसणार. पण तो काय करतो? शरीराच्या आत असणार आत्मचैतन्य बघतो, जे दिसत नाही ते बघतो. म्हणूनच तो साधक आहे. आणि त्या सदा स्वरूपी मिसळे, म्हणजे तो स्वतः त्या स्वरूपाशी एका सदाकार होण्यासाठी प्रयत्न करतो, तो साधक आहे. म्हणजे असा हा साधक आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म हे नुसतं शब्द नाहीत, हे नुसतं वाक्य नाही, तर ही फक्त श्रुती नाही. तर मी ज्या वेळेला ह्या समाजामध्ये वावरतो, त्यावेळेला मी दुसरं पुढचं फक्त शरीर बघत नाही, त्या शरीराला आत मन आहे हे मला दिसतं. मनाच्या आत असणारा आत्मचैतन्य आहे, त्या आत्मचैतन्यामुळे त्या मनाला चालना, चैतन्य मिळालेलं आहे, हे त्या साधकाला समजतं, कळतं. आणि तो ह्या शरीराशी, म्हणजे तो या माणसांशी, आम्ही कसं करतो, आम्ही नातेवाईक दिसले की आम्ही लगेच अरे हा माझा नातेवाईक, हा माझा, हा दुसऱ्याचा, अशा पद्धतीने आम्ही व्यवहार करतो. म्हणजे हा व्यवहार कसा आहे? शरीराच्या अनुषंगाने आहे. मग साधक कसा आहे? साधक या शरीराच्या पलीकडे असणार, पाठीमागे असणार आत्मचैतन्य बघतो. आणि म्हणूनच तो वसुधैव कुटुंबकम ही भावना तो दृढ करू शकतो. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा करी, या नाव साधक श्रीराम. तो काय करतो? तर प्रत्यक्ष माया अलक्ष करी, म्हणजे प्रत्यक्ष माया म्हणजे दिसते ती,
म्हणजे आज आम्हाला काय दिसतंय, तर आम्हाला वेगवेगळी शरीर दिसत आहेत, नानात्व अनेकत्व विविधत्व दिसते, प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे, प्रत्येक माणसाचा व्यवहार वेगळा आहे, प्रत्येक माणसाचं वागणं वेगळं आहे, प्रत्येक माणसाचा पोशाख वेगळा आहे. आणि मग तो काय करतो, तर प्रत्यक्ष माया अलक्ष करी, म्हणजे तो दुर्लक्ष करतो. कसं दुर्लक्ष करतो, म्हणजे तो धरून ठेवत नाही. म्हणजे थोडक्यात काय, की त्याला त्याची व्हॅल्यू वाटत नाही. बघा, आज आता आम्हाला दिवाळी झाली, आम्हाला सगळ्यांना माहितीये की आम्ही सेल लागला, वेगवेगळे कितीतरी आता सध्याच्या ह्याच्यामध्ये जर सांगितलं की अनेक लोकांनी अनेक खरेदी केल्या. कारण का, की त्याला आम्हाला त्याची व्हॅल्यू वाटते, त्याचं आम्हाला महत्व वाटतं. हा कसं करतो, कारण ह्याला माहितीये की माया काय आहे, ती माया आहे हे त्याला माहिती असल्यामुळे त्याला त्याची व्हॅल्यू वाटत नाही, तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे तो मॉलमध्ये जात नाही असं नाही, तो खरेदी करत नाही असं नाही, पण आज अज्ञानी माणूस ते खरेदी करण्यासाठी इतका तो हे झालेला असतो की अरे मॉलमध्ये जातो, हे करतो ते करतो, त्याच्यामध्ये त्याला खूप आनंद वाटतो. असा जो आहे तो अज्ञानी पुरुष आहे. साधक जो आहे तो प्रत्यक्ष माया अलक्ष करी, तो आहे पण नाही, तो आहेही आणि नाहीही. आणि तो काय करतो, अलक्ष वस्तू लक्ष्मी अंतरी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी असं म्हणलेलं आहे, अंतरामध्ये. म्हणजे तो मॉलमध्ये जरी गेला तरी त्याचं लक्ष अलक्ष वस्तूकडे आहे, म्हणजेच त्या स्वरूपाकडे आहे. कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे शास्त्राच्या अनुषंगानं, शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे की आत्मा हा सर्वत्र आहे, अशी एकही ठिकाण नाही, अशी कुठलीही गोष्ट नाही, जड अजड सर्वत्र सर्व, तो सर्व व्यापी असल्यामुळे त्या वस्तूकडे त्याचं लक्ष नाही. म्हणजे तो कुठे, तो मॉलमध्ये जाईल, तो माणसांमध्ये असेल, तो फराळ करत असेल, पण फराळमध्ये चकलीमध्ये त्याला ती वस्तू दिसेल, तो आत्मा दिसेल. तो चकलीमध्ये आत्मा बघेल, लोकांशी बोलताना तो त्याच्यामध्ये लक्ष त्याचं फक्त त्या आत्माकार वृत्ती त्याच्यामध्ये आत असेल, आणि अशा पद्धतीने तो व्यवहार करेल. आणि म्हणून म्हणले की आत्मस्थितीची धारणा करी धरी या नाव साधक श्रीराम. तो आत्मस्थितीमध्ये सदैव आहे. जे या जनासी चोरले, मनास न वचे अनुमानले, तेची जेणे दृढ केले या नाव साधक श्रीराम. जे या जनासी चोरले, मनासी न वचे अनुमानले, म्हणजे बरोबर जो व्यवहार केला जातो त्या व्यवहारामध्ये त्याचं लक्ष नाही. म्हणजे त्याचं फक्त लक्ष, साधकाचं लक्ष या आत्मचैतन्याकडेच आहे, आणि तो ते दृढ करतो. बाकीचं काहीही तो बघूनही न बघितल्यासारखं करतो. म्हणजे त्याच्याकडे त्याला व्हॅल्यू नाही, म्हणजेच त्यानं त्याचा त्याग केलेला आहे. त्याग करणं कसं केलेलं आहे, मनातून त्याग केलेला आहे. ऍक्च्युली वरून त्यानं कुठलाही त्याग केलेला आहे. जे बोलताची वाचा धरी, जे पाहताची अंध करी, ते साधी नाना परी या नाव साधक श्रीराम. जे साधू जाता साधवेना, जे लक्षू जाता लक्षवेना, त्याची अनुभवे आणि 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 मना या नाव साधक श्रीराम. म्हणजे जे सामान्य माणसाला साधत नाही ते त्याला साधतं. म्हणजे आता जे आपण जे सगळं बोललेलो आहे ते सामान्य माणसाला साधक नाही. आम्ही सामान्य आहोत. आम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर आमचं लक्ष इतकं सगळीकडे असतं. मॉलमध्ये कशाला, आम्ही देवळात जेवायला जातो तेव्हा आम्ही देवळात बघत नाही, देवाकडे बघत नाही, पण देवळाच्या पाठीमागे काय मखर आहे, देवळामध्ये कोण कोण आलेला आहे, देवळामध्ये हा आलेला आहे का तो आलेला आहे, आज गर्दी खूप जास्त आहे, दिवाळी आहे. जे साधू जाता साधवेना, जे लक्षू जाता लक्षवेना, तेची अनुभवे आणि मना. म्हणून आमच्यामध्ये आणि साधकामध्ये फरक आहे. कारण का, की त्याचं लक्ष बाकी कुठेही नाही, त्याचं लक्ष फक्त त्या परमेश्वराकडे आहे, की त्या देवासाठीच मी इथे आलेलो आहे. दिवाळीमध्ये आम्ही देवळात जातो, कशासाठी जातो, कोण कोण आले बघायला जातो. साधक जर असेल तर तो फक्त त्या देवाशी भेटायला जातो, आणि म्हणून त्याची अनुभवे आणि मना या नाव साधक श्रीराम. जेथे मनची मावळे तेथे तर्कची पांगोळे, त्याची अनुभवा आणि बळे या नाव साधक श्रीराम. तर आपण मागच्याला बघितलं होतं की इथं कुठलाही तर्क होऊ शकत नाही. बाय लॉजिक आय कॅनॉट रीच और आय कॅनॉट गेट आत्मा. बाय माइंड, बाय थिंकिंग आय कॅनॉट गेट आत्मा. कारण मन हे तिथं जाऊ शकत नाही, ते मनाच्या पलीकडे आहे, इंद्रिय अगोचर आहे, जे लॉजिकच्या पलीकडे आहे. आणि म्हणून जे आम्हाला तर्कानी लॉजिकने करू शकत नाही,
मनांनी पाहता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, मनांनी समजू शकत नाही, कानांनी ऐकू शकत नाही, तो इंद्रियांचा विषय नाही, पण ते तो अनुभवतो, म्हणजेच कोण? तो साधक आहे. आता तो साधक कसा आहे? स्वानुभवाचे नियोगे, वस्तू साधी लाग वेगे, तेची वस्तू होय अंगे, या नाव साधक श्रीराम. म्हणजे तो स्वानुभवानं त्याला कळलेला आहे की वस्तू काय आहे. आणि वस्तू ज्यावेळेला हा शब्द शास्त्रामध्ये वापरला जातो, ती वस्तू म्हणजे एकच, आणि ती म्हणजे आत्मवस्तू. ती वस्तू म्हणजे परब्रह्म परमात्म स्वरूप. आणि ते कसं सांगितलंय साधकांनी? स्वानुभवाची नियोगे. त्या स्वतःच्या अनुभवाने त्याला जाणलेलं आहे, त्याला समजलेलं आहे, त्याला एक्सपिरियन्स आलेला आहे की ती वस्तू काय आहे. आणि असा असणारा आहे तो साधक आहे. म्हणजे थोडक्यात साधक आणि सिद्ध ह्याच्यामध्ये आपल्याला आता फरक कळलेला आहे. साधक इज ऑलमोस्ट लाईक अ सिद्ध. कारण साधकाच्या अंगामध्ये जे गुण आहेत ते सिद्धाचे सर्व गुण आहेत. फक्त तो एफर्टलेसली होत नाही, ते बळेशी होतंय, म्हणून तो साधक आहे. आणि म्हणून अनुभवाची अंगे जाणे, योगियाची खुले बाणे, काहीची नहोन असणे, या नाव साधक श्रीराम. त्यानं अनुभवानं जाणलेलं आहे, तीच ती योगाची खूण त्याला कळलेली आहे. आणि काहीही म्हणजे सगळं कळून सुद्धा तो या व्यवहारामध्ये बाकीच्या सर्वांसारखाच वागतो, तो साधक आहे. म्हणजे थोडक्यात काय की आता मी साधक आहे, मी आता साधक आहे, मी आता सकाळी 9 ते 10 ही वेळ मेडिटेशन ठेवलेली आहे, कुणीही घरामध्ये येऊ नये, बाहेर बोर्ड लावला, हे साधकाचं घर आहे, साधक 9 ते 10 मेडिटेशन करतो, 10 ते 11 नामस्मरण करतो, 11 ते 12 पूजा करतो, इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि त्यावेळेला साधकाच्या घरामध्ये कुणीही जाऊ नये अशा पद्धतीने आम्ही लिहिलो. म्हणजे आम्ही साधनेचं सुद्धा बाऊ करतो. आम्ही त्या साधनेचं सुद्धा एक प्रकारचं की आम्ही साधक आहोत, आम्ही साधक आहोत, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही भेटल्यानंतर सांगतो, आम्ही त्याची चर्चा जास्त करतो. जो खरा साधक आहे तो कुठलीही चर्चा करत नाही, कारण त्याला माहिती आहे की काय करायला पाहिजे. तो त्याचा भपका करत नाही. म्हणून इथं म्हणले की काहीच नहोनी असणे, या नाव साधक श्रीराम. म्हणजे तो सर्व करतो, पण तो काहीही दाखवत नाही. वरून तुम्हाला कधीही कळणार नाही की हा साधक आहे का हा सामान्य माणूस आहे. परती सारून उपाधी, असाध्य वस्तू साधने साधी, स्वरूपी करी दृढ बुद्धी, या नाव साधक श्रीराम. म्हणजे उपाधीचा त्यानं त्याग केलेला आहे आणि असाध्य वस्तू त्याला मिळालेली आहे, तीच स्वरूपामध्ये त्याची दृढ बुद्धी आहे, तो साधक आहे. देवभक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ, साध्याची होय तत्काळ, या नाव साधक श्रीराम. तो काय करतो? देव कोण आहे, त्या देवाचा भक्त कोण आहे, ते सर्व शोधून काढतो, त्याचं मूळ शोधून काढतो. आणि तो त्याला लगेच कळतं की कोण काय आहे, कोण खरा भक्त आहे, कोण खरा साधक आहे, कोणाला खरा परमेश्वर कळलेला आहे, हा कोण कसा नुसताच बोलतोय, हे त्याला व्यवस्थित कळतं. तो काही जरी बोलत नसला तरी त्याला आतून माहिती असतं की हा नुसताच बोलतोय. असं म्हणतात ना की जो वाजणारा असतो तो फार फार जवळ नसतो, म्हणजे नुसता तो बोलतो, नुसतं बोलून उपयोग नाही, त्याच्या आत जो खरोखर जर असतो तो कधीही बोलत नाही. म्हणून साध्याची होय तत्काळ, या नाव साधक श्रीराम. विवेके बळे गुप्त झाला, आपोआप मावळला, दिसतो परी देखीला, नाहीच कोणी श्रीराम. म्हणजे विवेकाने तो गुप्त झाला. म्हणजे काय झाला? म्हणजे आता बघा, साधक हा सिद्ध होतो, म्हणजे साधक हा साधक होतो कशाच्या बळावर होतो? त्या वस्तूच्या बळावर होतो. ती वस्तू कशी आहे? वस्तू दिसत नाही, तसाच तो होतो. म्हणजे तो दिसतोय शरीर, पण तो दिसत जरी शरीर असलं तरी तो गुप्त झाला. कारण का? की तो वस्तू सारखा होतो. वस्तू कशी आहे? आमच्या आत वस्तू आमच्या आत आहे, म्हणूनच आम्ही जिवंत आहोत. ती वस्तू आहे म्हणूनच आम्ही सगळं काही करतोय, तसा तो होतो. म्हणजे दिसतो परी देखीला कोणीच नाही श्रीराम. म्हणजे तो दिसतो पण दिसत नाही, हे ज्याला कळतं. म्हणजे थोडक्यात काय की आत्मवस्तू आत्मचैतन्य आहे पण नाही, हे ज्याला कळलं त्याला आत्मचैतन्य कळलं. बाकीच्याला कोणालाही काही कळलं नाही, असं त्याचं शास्त्र आहे. मी पण मागे सांडिले, सोये आपणास धुंडिले, तुरियेसही ओलांडिले, या नाव साधक श्रीराम. सगळ्यात महत्वाचं साधक जो पण आहे तो जर साधक जर म्हणून घेत असेल तर मी पण मागे सांडिले, अहंकार खाली टाकला.
म्हणजेच मी मायसेल्फ, म्हणजे मी कोण आहे, माझा जो अहंकार जो कोण आहे, माझा जो अभिमान जो आहे, तो मागे टाकला आणि काय केलं तर स्वतःला त्यानं धुंडाळलं, स्वतःला त्यानं शोधलं. हे मी मागे टाकल्याशिवाय कधीही होऊ शकत नाही, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी स्वतः माझा अहंकार असेल तोपर्यंत मी ते वस्तू, ते परब्रह्म स्वरूप कधीही होऊ शकत नाही. आणि तुर्येसही ओलांडले. तुर्य अवस्था म्हणजे चतुर्थावस्था, म्हणजेच गाढ निद्रा अवस्था, स्वप्नावस्था आणि जागृत अवस्था याच्या पलीकडे जी असणारी जी अवस्था आहे तुर्य अवस्था, ती सुद्धा त्यानं ओलांडली. याचं नाव साधक आहे. म्हणजे साधक ऑलरेडी इज व्हेरी ग्रेट. म्हणजे साधकाचं स्टँडर्ड समर्थांच्या ग्रंथामध्ये किंवा समर्थांच्या प्रती किती मोठा आहे बघा, की तो स्वतःच तुर्यसही ओलांडले या नाव साधक श्रीराम. पुढे उन्मनीचा शेवटी आपली आपण अखंड भेटी, अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक श्रीराम. तो उन्मनी अवस्थेमध्ये आहे, तो सदैव आपल्या आपल्याच भेटीमध्ये आहे. तो सतत स्वतः अखंड म्हणलेला आहे की अनुभवे ज्याची दृष्टी, दृष्टी शब्द वापरलेला आहे. म्हणजे ज्ञान दृष्टीने तो स्वतः त्याचा अनुभव अखंड घेतो आहे, तोच साधक आहे. द्वैताचा तटका तोडीला, भासाचा भास मोडीला, देही असोनी विदेही झाला या नाव साधक श्रीराम. अतिशय महत्वाचं, साधक आणि सिद्ध हे मृत्यूनंतर मिळणाऱ्या गोष्टी नाहीत. या देहामध्ये असतानाच, या शरीरामध्ये असतानाच याची देही, याची डोळा, ती स्थिती अनुभवणं, ती अवस्था अनुभवणं, तो आनंद अनुभवणं, ते दुःखाचा निराश होणं, हेच साधकाचं ऑब्जेक्टिव्ह आहे, हेच साधकाचं लक्षण आहे. आणि म्हणून हे आम्ही लक्षात ठेवायचं आहे की जर आम्ही जर अध्यात्मामध्ये असू, आम्ही जर साधक असू आणि जर एखादा प्रसंग आला आणि आम्ही त्या प्रसंगामध्ये जर कोलमडून पडलो, प्रसंगाला आम्ही सामोरं जाऊ शकलो नाही, तर आम्ही साधक म्हणायला आम्हाला अजून प्रयत्न करायला पाहिजेत. हे आमचं आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर अनेक प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये असे आणतो की ज्या प्रसंगामध्ये आमची स्वतःचीच परीक्षा होते, या साधकाचीच परीक्षा होते की अरे, त्यामुळे कुणाला सांगायला लागत नाही तुझी देहबुद्धी गेली आहे का नाही, हे आम्हाला किंवा आपल्या स्वतःलाच लगेच कळतं की अरे, या प्रसंगामध्ये अजूनही माझी देहबुद्धी आहे. याच कारण असं आहे की मी त्या प्रसंगामध्ये अशा पद्धतीने वागलो, या दुःखामध्ये मी शोकग्रस्त झालो. माझं स्वतःच अनालिसिस मी करू शकतो. सकळ संदेह निवृत्ती या नावाचं, साधकामध्ये कुठलेही डाऊट्स नाही, साधकामध्ये कुठलाही संदेह नाही. म्हणून अजून एक दुसरा गोष्ट आहे की संकल्प विकल्प, साधकामध्ये कुठलाही विकल्प नाही, निगेटिव्ह थॉट नाही. आणि म्हणून साधकाच्या दृष्टिकोनातनं अतिशय काळजीपूर्वक विवेकाने साधकाने बोलताना, विचार करताना कधीही निगेटिव्ह थॉट्स ठेवू नयेत, कधीही निगेटिव्ह बोलू नये, कधीही निगेटिव्ह वागू नये, कधीही निगेटिव्ह विचार करू नये, विकल्प आणू नये. एकदा संकल्प केल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय की पॉझिटिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट, संकल्प विकल्प हे जे आहे हे साधकाचं लक्षण नाही, हे कन्फ्युज्ड असलेल्या माणसाचं लक्षण आहे. आणि म्हणून साधकाचं काय आहे तर सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक श्रीराम. आणि ती कशी, तो वेगळा विषय, तो आपण बऱ्याच वेळेला बघितलेला आहे की साधकामध्ये अतिशय, म्हणूनच भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जय. सुखामध्ये, दुःखामध्ये, लाभामध्ये, अलाभामध्ये तो शांत आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट नाही, निगेटिव्ह थॉट नाही, लाईक्स नाही, डिसलाईक्स नाही, तो अतिशय स्थिर आहे. आणि म्हणूनच तो संदेहापासून, संदेहाची निवृत्ती त्याच्यामध्ये झालेली आहे आणि तोच साधक आहे. पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार, निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक श्रीराम. आता हे सगळं परत 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 अशा पद्धतीने समर्थांनी सांगितलंय, ते थोडस रिपिटेशन आहे. पंचभूतांचा विस्तार झालेला आहे, स्वप्नाकार, निर्गुणी जयाचा निर्धार, म्हणजे निर्गुणी म्हणजे तो निर्गुण निराकार आहे, त्याच्यामध्ये त्याचं स्थिरता आलेली आहे, निर्धार झालेला आहे, तो साधक आहे. स्वप्नी भये जे वाटले ते जागृतास नाही आले, सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक श्रीराम. हे पारिभाषिक शब्द वापरलेत समर्थांनी. मिथ्या
किंवा ह्याच्यामधले शब्द वापरलेले आहेत संस्कृत मधले की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं नाही, मिथ्या याचा अर्थ त्याचा निराश झालेला आहे. निराश हा सुद्धा पारिभाषिक शब्द आहे. म्हणजे थोडक्यात काय की ह्या देहाचा मिथ्या हा देह मिथ्या आहे. म्हणजे काय आहे, हा देहाचा निराश झालेला आहे, म्हणजेच देहबुद्धीचा निराश झालेला आहे. म्हणजे काय तर मी देहाकडे बघत नाही. म्हणजे काय तर देहाची मला व्हॅल्यू वाटत नाही. तर या देहाच्या आत असणाऱ्या जो निर्गुण निराकार आहे त्याच्याकडे त्याची मला जास्त व्हॅल्यू वाटते, त्याला मी जास्त महत्व देतो, त्याला मी सत्य समजतो. हा साधक आहे. आणि बाकी सगळं माया आहे. मायेचे जे प्रत्यक्षपणा जनास वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधके केले श्रीराम. म्हणजे जे संबंध सगळ्या जनामध्ये बद्धाला मोक्षाला सुद्धा टू सर्टन एक्सटेंट की माया ही खरी वाटते, जे देह दिसतो हे खरं वाटतं कारण तो प्रत्यक्ष दिसतो. हे प्रमाण मी बघतो की जे दिसतं ते आहे खरं. हे प्रमाण जो मी सगळे 95% 98% जे लोक हे प्रमाण लावतात ते साधक हे अप्रमाण म्हणजे जो परब्रह्म परमात्मा आहे जो दिसत नाही तो आहे हे तो स्वभावानं स्वानुभवानं अप्रमाण करतो, सिद्ध करतो, तो साधक आहे. निद्रा सांडूनी चेहरा झाला, तो स्वप्न भयापासून सुटला, माया सोडून तैसा गेला, साधक स्वरूपी श्रीराम. ऐसे अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृता अवलंबली, संसारोपाधी त्यागेली, या नाव साधक श्रीराम. कामापासूनही सुटला. आता इथून पुढचे सगळे जे हे ओव्या आहेत त्यानं काय मिळवलेलं आहे, साधक कुणाला म्हणायचा. नाव दिस इज अ एक्झिक्युशन. हे इथं समर्थ सांगतात की आता थेरी ठीक आहे आता आपण बघितली, पण प्रॅक्टिकली मी जीवनामध्ये कसं समजायचं मी साधक आहे, साधकांनी नक्की काय केलेलं आहे. साधक हा योद्धा आहे. साधक हा नुसताच आपला बोलणारा नाही, तो योद्धा आहे. त्यानं काहीतरी मिळवलेलं आहे. काय केलंय त्यानं, तर तो कामापासून सुटला. तो काम म्हणजे इच्छा, संकल्प, वासना, म्हणजे मला हे पाहिजे, आय वॉन्ट आय वॉन्ट आय वॉन्ट, अशी जी सारखी जी भावना आमच्यामध्ये असते ती त्या योद्ध्यामध्ये, त्या साधकामध्ये नाही. त्याच्यापासून तो सुटला म्हणजे त्याला सोडवलं नाही, कारण काम कधीही आम्हाला सोडत नाही. पण तो योद्धा असल्यामुळे त्यानं कामाला मारून टाकलेला आहे, कामापासून सुटलेला आहे, क्रोधापासूनही पळाला, मदमत्सर सांडिला एकीकडे श्रीराम. म्हणजे हे सगळे गुण त्याच्याकडे आलेले आहेत. कामापासून तो सुटलेला आहे, क्रोधापासून सुटलेला आहे, मदमत्सर सांडला. म्हणजे थोडक्यात काय की साधक हा ऑलरेडी काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या सगळ्या शत्रूंना त्यानं नाश केलेला आहे. कुळाभिमास सांडिले, लोका लाजेस लाजविले, परमार्थास माजविले, विरक्ती वेळेस राम. अतिशय महत्वाचं की आम्हाला प्रत्येक वेळेला अभिमान असतो. कुठला अभिमान असतो, कुळाचा अभिमान असतो, माझा अभिमान असतो. मी ह्या कुळामध्ये आलोय, माझं हे आहे, माझं हे कर्तृत्व आहे. मी लोकांना घाबरतो, लोकांनी मला असं म्हणावं, लोकांनी मला असं म्हणलं तर प्रॉब्लेम येईल. म्हणजे आम्ही लोकांचा जास्त विचार करतो, लोकांना मला काय म्हणतात. साधक कसा आहे तर कुळाभिमासी सांडिले, लोकलाजेस लाजविले, परमार्थास माजविले, विरक्ती बळे. आणि कशाच्या आधाराने केले, त्याच्याकडे शस्त्र कुठले आहे, तर त्याच्याकडे एकच शस्त्र आहे आणि ते म्हणजे विरक्ती, म्हणजेच वैराग्य. विवेक आणि वैराग्य ही त्याची शस्त्र आहेत, दोन शस्त्र आहेत. आणि त्याच्यामुळे त्या दोन शस्त्रांच्या आधाराने त्यानं सगळ्या या शत्रूंचा नाश केलेला आहे. अविद्येपासून फडकला, प्रपंचापासून निष्ठला, लोभाचे हातीचा गेला अकस्मात श्रीराम. लोभ नाही, अविद्या नाही, प्रपंचापासून तो सुटलेला आहे. आणि कसं ते आता समर्थ परत सांगणार आहेत, कारण समर्थांना पण माहितीये की हे सगळं दाजवत हे प्रापंचिकच माणसं ऐकणार आहेत पुढे, इथून पुढे. पण मग इथं तो सारखं समर्थ म्हणतात की प्रपंचातून सुटला म्हणजे प्रपंच सोडलेला नाही, संन्यास घेतलेला नाही, हिमालयामध्ये गेलेला नाही, तो प्रपंचामध्येच आहे, माणसांच्या मध्येच आहे, समाजामध्येच आहेत, आपल्या पोराबाळांच्या मध्येच आहेत, पण तरीही तो प्रपंचापासून सुटलेला आहे. कसं ते आपण समर्थांनीच उत्तर दिलेलं आहे की मनापासून, आता सांगून टाकतो की मनापासून तो सुटलेला आहे. मनानी त्याचा निराश केलेला आहे, मनानी तो सुटलेला, शरीरानी काहीच नाही, शरीरानी तो इथंच आहे. थोरपणासी पाडिले, वैभवासी लाथाडिले, महत्वासी झिंजाडिले, विरक्ती बळे. म्हणून समर्थांनी प्रत्येक वेळेला विरक्ती बळे हा शब्द वापरलेला आहे. वैभवासी लाथाडिले म्हणजे काय, याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे वैभव नाही, तो वैभव संपन्न असेल. अहो आमचा भगवान सुद्धा वैभव संपन्न आहे, वैभव सुद्धा आमचा थोर आहे. म्हणजे जसं आमच्या भगवान, हे भगवान हा शब्द जसा आहे की ज्याच्याकडे सगळं आहे, पण तरी सुद्धा त्याच्याकडे अजून एक जो गुण आहे की जो आमच्या सगळ्यांच्याकडे नसतो, आणि ते म्हणजे वैराग्य आहे.
आणि म्हणून वैभव असूनही वैराग्य असणं हे अतिशय महत्वाचं आहे. वेदाचा मडका मोडीला, अहंकार जोडून पाडीला, पायी करून आपटीला संदेह शत्रू सुदाम. म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भेद, अहंकार, पायी धरून आपटीला संदेह शत्रू. समर्थांनी थोडंसं आता जरा इंटरेस्टिंग केलेलं आहे की हा शत्रू आहे, ते सगळे शत्रू आहेत आणि हा योद्धा आहे आणि योद्धा कसा सगळ्या शत्रूंना मारतो. आणि असं हे समर्थांनी इथं पिक्चराइज केलेलं आहे. आम्हाला थोडंसं इंटरेस्टिंग करून सांगितलं. विकल्पाचा केला वधू, थापे मारिला भवसिंधू, सकळ भूतांचा विरोधू तोडून टाकेल श्रीराम. सगळ्या भूतांचा विरोध केलेला आहे, सगळ्या विकल्पाचा वधू केलेला आहे. बघा मगाशी आपला शब्द आलेला की संकल्प विकल्प, नो निगेटिव्ह थॉट्स. साधक किंवा अध्यात्मामध्ये असलेला माणूस हा कधीही निगेटिव्ह असू शकत नाही. जर निगेटिव्ह असो याचा अर्थ काय आहे? याचाच अर्थ असा आहे की आम्ही त्या परमेश्वराला मानत नाही, परमेश्वरावर आमचा विश्वास नाही. जर जर साधक जर असेल तर तो अतिशय शांत आणि तो निगेटिव्ह विचाराचा असताच कामा नाही. थापे मारिला भवसिंधू, सकळ भूतांचा विरोधू तोडून टाकेला श्राम. भव भयासी भडकाविले, काळाचे टांगे मोडिले, मस्तक हाटून फोडिले, जन्ममृत्यूचे श्रीराम. बघा अतिशय सिंपल सांगितलेलं आहे, अतिशय मजेशीर पद्धतीने सांगितलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं गूढ म्हणजे असं आहे की ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन आहे. मस्तक हाडोनी फोडिले जन्ममृत्यूचे श्रीराम. म्हणजे थोडक्यात काय की त्याचा शब्दार्थ असा आहे की त्यानं जन्ममृत्यूचे मस्तक हाडून फोडलं. पण म्हणजे काय याचाच अर्थ असा आहे की त्याला जन्ममृत्यूची भीती वाटत नाही. आता हे इम्प्लिमेंटेशन करणं हे जन्मोजन्मीचं साधन आहे आणि म्हणून तो साधक आहे. काळाचे टांगे मोडेले. आता बघा काळाचे टांगे म्हणजे तो काळातीत आहे, म्हणजे तो भूत भविष्य वर्तमान ह्या काळापासून, टाइम पासून, ही इज बियॉन्ड टाइम. काळाचे टांगे मोडिले, भव भयासी भडकाविले. बघा आम्ही किती भीतो, प्रत्येक वेळेला आम्ही सारखं भीतो असतो, चिंता काळजी आमच्यामध्ये कायम आहे. त्यानं काय केलेलं आहे? भयासी भडकाविले, काळाचे टांगे मोडिले. असा तो साधक आहे. म्हणजे साधक असा लेचापेचा नाही, तो असा अतिशय जबरदस्त योद्धा आहे. देह संबंधावरी लोटला, विकल्पावरी उठावला, कल्पनेचा घात केला अकस्मात. एक 10 मिनिटं आपण करूया आणि मग हा समास आपण संपूया. देह संबंधावरी लोटला म्हणजे काय तर प्रारब्धावर जे काय आमचं प्रारब्ध आहे त्याच्यावर देह ठेवला. म्हणजे थोडक्यात काय की देह प्रारब्धाप्रमाणे काम करतोय आणि तो थोडासा अलिप्त राहून आत असलेल्या आत्मचैतन्यावर तो स्थिर आहे, म्हणून तो साधक आहे. अपधाकासी ताडिले, लिंग देहासी विभांडिले, पाषांडासी पछाडिले, विवेक बळे सदाम. विवेकाने त्यांनी काय केलेलं आहे? लिंग देहास म्हणजे सूक्ष्म देहास सुद्धा, म्हणजेच मनामध्ये विभांडिले. म्हणजे त्यानं 4 आपण 3 बघितलेले आहेत की सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि स्थूल शरीर. याच्यामध्ये लिंग देह म्हणजे काय तर सूक्ष्म शरीर म्हणजेच आपलं मन, म्हणजेच अंतःकरण. या अंतःकरणाचा त्यानं नाश केलेला आहे. म्हणजे या मनामध्ये त्यानं मनाला अतिशय प्रयत्न करून, म्हणून समर्थाने मनाचे श्लोक सांगितले. त्याचं कारण काय आहे की त्यानं ही नोज व्हॉट माइंड इज. आणि आपलं फक्त मनच हे सगळ्याशी प्रॉब्लेम आहे हे ज्यावेळेला त्याला कळतं त्यावेळेला तो काय करतो? त्या मनाशी हेड ऑन करतो आणि त्या मनाला जिंकतो आणि मनोनिग्रह करतो. आणि म्हणून तो साधक आहे आणि म्हणून तो सर्वश्रेष्ठ योद्धा आहे. कारण या जगामध्ये ज्यानं मनाला जिंकणं तो सगळ्यात मोठा योद्धा आहे. गर्वापरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थ तोची निर्धाळला, नीती न्याय श्रीराम. मोहासी मध्येची ताडिले तोडिले, दुःखची दुधड केले, शोकाशी खंडन सांडिले, एकीकडे श्रीराम. द्वेष केला देशधडी, अभावाची घेतली नरडी, धाके उदर तडाडी, कुतर्काचे श्रीराम. कुतर्क अजिबात नाही. आम्हाला बऱ्याच वेळेला हे समर्थांनी मुद्दाम हे शब्द वापरले. तर तर्क आणि कुतर्क म्हणजे थोडक्यात काय की बऱ्याच वेळेला आम्ही असे भरपूर वेळेला लॉजिक लावतो, भरपूर वेळेला कुतर्क लावतो आणि हे करत बसतो, काथ्याकूट करत बसतो, काय करायचं असं. हे ज्यानं सगळे संदेह सगळे काढून टाकलेले आहेत, सगळे निगेटिव्ह थॉट्स काढून टाकलेले आहेत, कुतर्क काढून टाकलेले आहेत, त्यानं सगळ्यांचा निर्दालन केलेलं आहे. ज्ञाने विवेक माजला, त्याने निश्चय बळावला, अवगुणाचा संहार केला, वैराग्य. ज्ञान आहे, विवेक आहे, निश्चय आहे, सगळ्या अवगुणांचा त्यानं संहार केलेला आहे. कशानं? वैराग्य शस्त्राने. म्हणून आपल्या भगवंतानी सुद्धा 15व्या अध्यायात तो असंग शस्त्रेन दृढेन चित्वा हा शब्द वापरलाय. म्हणजे हे अध्यात्म हे लेचपेचाचं काम नाही. अध्यात्म हे कुणी म्हणूनच अध्यात्म हे
सिनियर सिटीजन झाल्यानंतर करण्याचं शास्त्र नाही. कारण सिनियर सिटीजन झाल्यानंतर मला चालता येत नाही, मी कुठला अध्यात्म करणार, कुठला कंट्रोल नाही, तर मी मनावर कसा कंट्रोल करणार. आणि म्हणून अध्यात्म जर करायचं असेल तर ज्या वेळेला देह सॉलिड आहे, तरुण असतानाच आम्ही ते अध्यात्म केलं पाहिजे. त्याच वेळेला मला सिनियर सिटीजन झाल्यानंतर जरा काहीतरी आमच्या मनावर कंट्रोल येऊ शकतो. अधर्मास सुधर्मे लुटले, कोकर्मासी सत्कर्मे झुघडिले, लावून वाटा लाविले, विचारे अविचारिसी श्रीराम, तिरस्कार तो चिरडिला, द्वेष खिरडूनी सांगिला, विषाद अविषादे घातला, पाया तरी श्रीराम, कोपावरी घालणे घातले, कापट्य अंतरी कुटिले, सख्य आपुले मानिले, विश्वजनी श्रीराम, प्रवृत्तीचा केला त्याग, सुरधांचा सोडिला संग, निवृत्ती पंथे ज्ञानयोग, साधिता जाहला श्रीराम, विषय मैदासी सिंतरले, कुविद्येसी वेढा लाविले, आपणासी सोडविले, आप्त तस्करांपासून. आप्त तस्कर हा शब्द वापरलाय. समर्थ अतिशय कठोर आहेत, कारण नातेवाईक हे चोर आहेत असं शब्द वापरला इथे. का तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांचा अनेकांचा अनुभव असेल की स्वकीय आप्त हे काही ठिकाणापर्यंतच येतात. आणि हे सत्य आहे की आप्त कुठपर्यंत हो, असा शब्द वापरला जातो. हे सत्य आहे की जोपर्यंत आम्ही स्मशानामध्ये जातो, स्मशानापर्यंतच आमचे आप्त आहेत. म्हणजे थोडक्यात काय की एकदा या देहाचा मृत्यू झाला की आप्त माझ्या बरोबर येऊ शकत नाही. हे सत्य आहे. आप्तांना हे स्मशानापर्यंतच आहे, आप्तांना परत फिरायला लागतं. आणि जो माणूस आहे जो मृत्यू झाल्यानंतर तो पुढच्या प्रवासाला जातो. आणि हे ज्याला कळलेलं आहे, हे विवेकाने आलेलं जे आलेलं आहे त्याला विवेकजन्य वैराग्य म्हणलेलं आहे. बाकीच्यांचं वैराग्य हे स्मशान वैराग्य कळूनही ते न कळल्यासारखं आहे. आणि म्हणून साधक हा वेगळा आहे. साधक हा योद्धा आहे. पराधीनतेवरी कोपला, ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला, एकाएकी श्रीराम, स्वरूपी घातले मना, यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रयत्ना प्रतिष्ठिले श्रीराम, अभ्यासाचा संग धरिला, साक्षेपा सरिसा निघाला, प्रयत्ने सांगाती घेतला, साधना पंथे श्रीराम, सावध दक्ष तो साधक. साधक कसा आहे? अखंड सावधान आहे, अलर्ट आहे, दक्ष आहे, पाहे नित्यानित्य विवेक. जो विवेक काय आणि अविवेक काय, नित्य काय आणि अनित्य काय, याचा त्यानं विवेक केलेला आहे. कसा आहे? 24/7 365 डेज. कधीही तो असा सावध नाही असं नाही. ही इज ऑलवेज अलर्ट. संग त्यागोनी सत्संग धरी. बघा, संग त्याग करायला सांगितलेला आहे आणि सत्संग धरायला सांगितलं. ते आपण मागच्या वेळेला बघितलंय, आता आपण ह्याच्यात बघितलंय. बळेची धरीला संसार, विवेके टाकीला जोजार, शुद्धाचारे अनाचार, भ्रष्टविला श्रीराम, विसरास विसरला, आळसाचा आळस केला, सावध नाही दुश्चित्त झाला, दुश्चित्तपणासी श्रीराम. आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा येणे, प्रमाणे बुझावा श्रीराम. हे सगळं सांगितलं आणि सांगितलं की अरे अशा प्रमाणे साधक असतो आणि तो अवगुण सांडतो. हेच या साधक निरूपण समासाचं प्रयोजन आहे. मग आता समर्थांनी हे सगळं ऐकल्यानंतर समर्थांनीच एक संशय किंवा एक प्रश्न निर्माण केलेला आहे. तुम्ही आता इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये, या सगळ्या समासामध्ये त्याग करा, त्याग करा, त्याग करा, हे सोडा, ते सोडा, ते सोडा, असं सगळं सांगितलेलं आहे. आणि इथं म्हणतात की बळेची अवघा त्याग कीजे, म्हणून साधक बोलीजे, आता सिद्ध तोची जाणे, पुढीले समासी श्रीराम. आता सगळ्याचा त्याग केल्यानंतरच तो साधक होतो असं तुम्ही म्हणता, आणि आता सिद्ध काय आहे ते पुढच्या समासेमध्ये बघा. असं सांगितल्यानंतर आमच्या मनामध्ये संशय उठला. येथे संशय उठिला, निस्पृह तोची साधक जाहला, त्याग न घडे संसारिकाला, परी तो साधक नव्हे की श्रीराम. समर्थांनी सांगितलं की अरे तुम्ही एवढं सगळं सांगताय की हे सोडा, ते सोडा, सगळा त्याग करा, पण आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही संन्यास धारण केलेला नाही. संन्यासाला आपल्या सगळ्यांना सामान्यपणाने माहितीये की संन्यासी म्हणजे कोण, तर तो भगवे वस्त्र घालतो. संन्यासी म्हणजे कोण, तर तो हिमालयात जातो, साधना करतो, तपश्चर्या करतो, तप करतो. हे सगळं संन्यासासाठी आहे. आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही इथेच राहतो, आम्ही नॉर्मल कपडे घालतो, दिवाळी साजरी करतो, आम्ही माणसात आहोत. मग हे आमच्यासाठी नाहीये का? मग आम्ही तसं होऊ शकत नाही का? मग आम्हाला आत्मज्ञान मिळणार नाही का? आम्हाला मोक्ष मिळणार नाही का? आम्हाला आनंद मिळणार नाही का? आम्ही साधक होणार नाही का? असे प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येतील. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात
की येणे संशय उठिला, निस्पृह तोची साधक जाहला, त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे का? आणि म्हणून ऐसे स्रोत याचे उत्तर, त्याचे कैसे प्रत्युत्तर, पुढील समासी तत्पर होऊन ऐका श्रीराम. समर्थ पण हुशार आहेत. आता काहीतरी क्युरिओसिटी पाहिजे ना, कारण नाहीतर कोण येईल पुढच्या समास ऐकायला. म्हणून समर्थ म्हणतात की मी ते आत्ता सांगणार नाही, मी पुढच्या समासामध्ये सांगेन की अरे तुमचा जो हा जो प्रश्न आहे तो व्हॅलिड आहे, तो प्रश्न बरोबर आहे की आम्ही संसारिक आहोत. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही माणसात आहोत, आम्हाला मुलं बाळ आहे, आम्ही काय त्याग करणार, आम्ही कसा त्याग करणार, आमच्या मागे इतकी कर्तव्य आहेत, आम्ही कसं त्याग करूच शकत नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर ते कसं आणि तो त्याग म्हणजे काय, ह्याचं उत्तर मी पुढच्या समासामध्ये सांगेन. ते आपण पुढच्या रविवारी बघू. आज आता इथेच थांबू. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास 9 श्रीराम. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हम्म. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी देवराया, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता नदी सेवरी दयाळा. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभेली बहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी देवराया, देवराया, कल्याण करी राम राया. छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत, व्हिडिओ आणि मायक्रोफोन ऑन केलेले आहेत. काही शंका असतील, कॉमेंट तर आपण सांगू शकतो. एक 5-10 मिनिटं. थोडा उशीर झाला आज. मधुराताई तुम्ही हा मला विचारायचं होतं की तुम्ही आज सांगितलं की म्हणजे जड वस्तू चैतन्य नसतं ना नेहमी, चैतन्य मग आत्मा कसा असेल त्याच्यामध्ये, तर तुम्ही म्हणाला चकलीत सुद्धा तो साधक जो असतो तो आत्मा बघतो, म्हणजे कुठेही कुठलंही जड असो नाहीतर चल चल कुठलीही वस्तू असते तरी तो त्याच्यात आत्मा बघतो, म्हणजे जो साधक असतो तो. तर मग जड वस्तूत आत्मा कसा बघणार, कारण चैतन्यच नाही ना त्याच्यामध्ये. हा, तर आता थोडस तुमचं हे म्यूट करणार का? एको येतोय. हॅलो. हा, तर त्याच्या पाठीमाग हे असं आहे की आपण मागच्या वेळेला तो पंचीकरण ज्यावेळेला बघितलेलं होतं त्यावेळेला आपण बघितलेलं होतं की जी जड आणि अजड वस्तू ह्याच्यामध्ये फरक कुठे आहे. तर जड वस्तू ही अजड दिसते, कशामुळे दिसते, म्हणजे थोडक्यात आपण दगड म्हणू किंवा चकली म्हणू. ठीक आहे, आपण चकलीचं तुम्ही उदाहरण घेतलं तर आपण चकली म्हणू. तर चकलीला अधिष्ठान आहे, म्हणजे चकली आहे, म्हणजे चकली आहे हे जे अधिष्ठान आहे कशामध्ये आहे, कशामुळे आहे, तर सत याच्यामुळे आहे. म्हणजे चकली आहे म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा काय आहे की या जगामध्ये
ज्या ज्या कुठल्या जड आणि अजड वस्तू आहेत त्या कुणामुळे आहेत, तर त्या परब्रह्म परमात्म्यामुळे आहे. ते आहे म्हणून तो आहे. म्हणजे तो आहे म्हणून हे सगळं जग आहे. तो आहे म्हणून भारत आहे. तो आहे म्हणून आम्ही आहोत. तो आहे म्हणून दिवाळी आहे. तो आहे म्हणून चकली आहे. तो आहे म्हणून करंजी आहे. आता म्हणून अशा पद्धतीने साधक त्या चकलीकडे बघतो. ती जड जरी असेल, म्हणजे थोडक्यात त्याचं वर्णन असं केलेलं आहे की तो कसा आहे, तो सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी आहे म्हणजे कसं आहे, तर आमचं आज जर आम्ही सूर्य बघितला आणि सूर्याचे प्रकाश बघितला, सूर्य बघितला तर आम्हाला कळायला सोपं आहे की तो तिथे एक आहे, वस्तू आहे, एक छोटी वस्तू, म्हणजे आम्ही त्याच्याकडे आम्ही बघू शकतो. पण प्रकाश आम्ही बघू शकतो का? प्रकाश सगळीकडे आहे. प्रकाश सर्वव्यापी आहे. म्हणजे आम्ही एखाद्या खोलीत गेलो, अंधाऱ्या खोलीत गेलो तरी सुद्धा तो मला थोडासा प्रकाश दिसेल. म्हणजे थोडक्यात या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की जिथं सूर्याचे किरण पोचू शकत नाहीत. म्हणजेच सूर्य हा सुद्धा सर्वव्यापी आहे. म्हणजे सूर्य किरण म्हणजे प्रकाश. आता पण सूर्य हा सूर्यव्यापी आहे का? नाही. कारण आता जर इथं जर दिवस असेल तर आता अमेरिकेमध्ये अंधार आहे. त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर, म्हणजे त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सूर्य हा सुद्धा सर्वव्यापी असू शकत नाही. याचं कारण असं आहे की तो तिथे नाही पण इथे आहे. पण आत्मचैतन्य हे अशी एकही ठिकाण नाही, अशी एकही वस्तू नाही, असं एक ब्रह्मांड नाही की जिथं ते नाही. तिथे सगळीकडे आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी इथे ते असेल, अमेरिकेतही असेल, सगळ्या पृथ्वीवर असेल, दिवस रात्र असेल तरी सुद्धा ते असेल. ते नैनन छिंदंती शस्त्राणी असं म्हणलेलं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते सगळीकडे आहे. ह्याचा अर्थ काय की ते सर्वव्यापी आहे. त्याला पाणी भिजवू शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही, त्याला माती भिजवू शकत नाही, काही नाही. तो सगळीकडे आहे. आणि ते आहे, ते अधिष्ठान आहे म्हणून आम्ही सगळेजण आहोत. म्हणजे आम्ही सगळेजण जरी नसलो, प्रलय जरी झाला तरी ते आहे. अशा दृष्टिकोनातनं तो चकलीमध्ये आहे. आता म्हणजे जड म्हणजे तो प्रत्येक जड वस्तूमध्ये तो आहे. मग आता जड वस्तूमध्ये आणि अजड वस्तूमध्ये फरक काय आहे? फरक एवढाच आहे की जड वस्तू आम्हाला जिवंत दिसत नाही आणि अजड वस्तू आम्हाला जिवंत दिसते. आता आपलं उदाहरण घेऊ की आता मी जिवंत दिसतो किंवा दगड हा जिवंत नाही आणि मी जिवंत आहे असं दिसतं. मग माझ्यामध्ये आणि त्या दगडामध्ये फरक काय? माझ्यामध्ये आणि दगडामध्ये फरक एवढाच आहे की माझ्यामध्ये अंतःकरण आहे, सूक्ष्म शरीर आहे, माझ्यामध्ये मन आहे. आणि त्या दगडामध्ये अंतःकरण नाही, मन नाही, म्हणून तो जड आहे आणि म्हणून मी चेतन आहे. आणि म्हणून हे ते परब्रह्म परमात्म्याचं दुसरं हे की सच्चित चेतना आहे. म्हणजे तो सगळ्यांना चेतना देतो. त्या दगडाला सुद्धा चेतना दिसतो, पण तो दगड जड आहे आणि मी अचेतन आहे. कारण काय की माझ्यामध्ये सूक्ष्म शरीर आहे आणि दगडामध्ये सूक्ष्म शरीर नाही. मग सूक्ष्म शरीराचं एवढा काय महत्वाचं आहे? तर सूक्ष्म शरीर किंवा अंतःकरण किंवा मन याला एक अशी अलौकिक शक्ती आहे की परब्रह्म जसा आपला आरसा आहे, आरशालाच फक्त अशी एक अलौकिक शक्ती आहे की आरशामध्ये माझा चेहरा दिसतो. आरशालाच अशी अलौकिक शक्ती आहे की त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन दिसतं. तसं या अंतःकरणामध्ये त्या आत्मचैतन्याचं रिफ्लेक्शन पडतं आणि म्हणून मी चेतनमय दिसतो. आणि ज्या वेळेला जर माझ्या शरीरातून ते सूक्ष्म शरीर बाहेर निघालं, त्यावेळेला हा देह एका क्षणात जड होतो. याचं कारण असं आहे की या शरीरामध्ये चेतन राहण्यासाठी सूक्ष्म शरीराची अंतःकरणाची आवश्यकता आहे. आणि म्हणून भगवंतांनी पण म्हणले की ज्या वेळेला ह्याच्यातून आमच्या शरीरातून हे मन निघून जातं, त्यावेळेला हा देह चेतन असतो, तो अचेतन होतो. एवढाच फरक आहे. अदरवाईज माझ्यामध्ये आणि त्या दगडामध्ये काहीही फरक नाही. तोही जड आहे, मीही जड आहे. आणि म्हणून आम्ही या देहाला महत्व देऊ नये असं संत का सांगतात, समर्थ का सांगतात? याचं कारण असं आहे की अरे देहाची एवढीच व्हॅल्यू आहे. म्हणजे दहन योग्यत्वात इति देहा, म्हणून त्याला देह म्हणलेला आहे. शीर्यमान शरीरत्वात इति शरीरहा, म्हणून ह्याला शरीर का म्हणलंय? तर ज्याच्यामध्ये सतत विकार पावतो.
आमच्या शरीरामध्ये लहानपणापासून आतापर्यंत विकार पावतात. आम्ही लहानपणी आमचं शरीर असं होतं, तरुणपणी असं होतं, वृद्धपणी असं आहे. विकार कुणामध्ये झालेले आहेत? विकार आत्मचैतन्यामध्ये नाही, विकार माझ्यामध्ये झालेले नाही, तर माझ्या शरीरामध्ये झालेले आहेत. आणि म्हणून आम्ही शरीराला एवढं महत्व देता कामा. जन्म मृत्यू कुणाला आहे? शरीराला आहे. माझ्यामध्ये आत असलेल्या जे माझं स्वतःचं स्वरूप आहे ते आत्मचैतन्याला नाही. आणि म्हणून ते मी नाही. म्हणून मग मी बघताना काय बघतो? साधक बघताना काय करतो? साधकाला माहिती आहे की मी 24 तास साधना करू शकत नाही, मी 24 तास जप करू शकत नाही, मी 24 तास पूजा करू शकत नाही, मी 24 तास मेडिटेशन करू शकत नाही. मग तो साधक कसा होणार? मग एका साईडला आम्ही म्हणतो की 24/7 साधक असायला पाहिजे, तो सारखं त्याला डोक्यात विषय असायला पाहिजेत. कसे विषय असावे? तर ते अशा पद्धतीने विषय, तो अशा पद्धतीने तो जाणतो की अरे तो परमेश्वर, ते आत्मचैतन्य सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सगळ्या चराचरामध्ये भरून राहिलेले. त्यामुळे तो काय करतो? जसं सोनार फक्त सोनं बघतो, आम्ही दागिने बघतो. सोनार जसं सोनं बघतो तसं साधक जरी चकली बघितली तरी त्याला वाटतं की अरे हे चकली खातोय, परमेश्वराचे किती उपकार आहेत माझ्यावर, की आज चकली खाण्यासाठी मी जिवंत आहे. काल रात्री झोपलो होतो, आज उठलो, तर त्या परमेश्वराच्या कृपेमुळे मी आज जिवंत आहे आणि मी चकली खातोय. वाह! म्हणजे थोडक्यात काय की येन केन प्रकारेण त्या परमेश्वराबद्दल असलेला जो ऍटिट्यूड आहे, परमेश्वराबद्दल असलेला जो भाव आहे, परमेश्वराची जी भक्ती आहे ती सारखी त्या साधकाच्या मनामध्ये सदैव जागृत आहे. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा तो शब्द वापरलाय की यत करोशी यदत्नाशी यद जुहोशी ददासी. का? की तू काहीही कर, तू खाता पिता उठता बसता फक्त माझं स्मरण कर. आणि माझं स्मरण कर म्हणजे काय कर? तर माझं स्मरण कर म्हणजे एवढंच कर, तो भाव तुझ्या मनामध्ये राहू देत की अरे संबंध ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तूच आहेस, बाकी कोणीही नाही, बाकी कोणीही नाही. आणि म्हणूनच साधक जो आहे तो साधक समाजामध्ये वावरतो, माणसांच्या मध्ये वावरतो, सगळीकडे आहे. पण साधकाचं लक्ष म्हणजे थोडक्यात मी नेहमी उदाहरण देतो की आपल्याकडे पिक्चर इन पिक्चर असतो टीव्हीमध्ये. एक चॅनल असतं आणि दुसरं चॅनल असतं. एका चॅनलमध्ये सगळं बाकीचं सगळं चालू आहे, आम्हाला दोन्ही चॅनल बघता येतात. तसं साधक काय करतो की एका चॅनलमध्ये व्यवहार आहे, सगळं चालू आहे बाकीचं सगळं, पण त्याच्या आत पिक्चर इन पिक्चर मध्ये त्या एका चॅनलमध्ये सदैव त्याच्या मनामध्ये आत हे आहे की अरे तो आहे म्हणून मी आहे. नव्हे नव्हे, तो आणि मी एकच आहे. तोच माझ्या आत राहून मला चालवतोय, मला बुद्धी देतोय, म्हणून मी सगळं काम करतोय, म्हणून मी सगळं खातोय, पितोय, उठतोय, बसतोय. माझ्या बघण्याचं काम माझे डोळे करत नाहीत, तोच करतोय. माझं ऐकण्याचं काम मी करत नाही, तोच करतोय. म्हणजे थोडक्यात काय की त्याच्याशिवाय काहीही नाही. तो आहे, तो आहे, तो आहे, तो आहे. संपलं काम. साधकाचं एवढंच कार्य आहे की एवढंच साधन आहे की सदैव त्याचं लक्ष त्या परब्रह्म परमात्म्या स्वरूपापर्यंत असतं. आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये जर बघितलं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली अशी म्हणतात. आता आपल्याला सगळ्यांना ते आश्चर्य वाटतं की कसं काय शक्य आहे, भिंत कशी चालवली? पण शास्त्राच्या आधाराने जर आम्ही जर बघितलं तर जे योगी आहेत, आणि माऊली तर योगी आहेतच, प्रश्नच नाही, त्या योग्याला सूक्ष्म शरीर, आपलं सूक्ष्म शरीर दुसऱ्याच्या शरीरामध्ये, दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवता येणं सहज शक्य आहे. रेड्याच्या तोंडी वेद वदवले म्हणजे काय केलं तर स्वतःचे सूक्ष्म शरीर रेड्याच्या ठिकाणी अवलंबित केलं, प्रतिष्ठित केलं, आणि रेडा हे केला. आपले आचार्य शंकराचार्यांचं ते उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो वाद झाला मंडन मिश्रा, त्याच्यामध्ये सुद्धा तेच आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे जर आम्ही लक्षात घेतलं, आम्ही दरवेळेला फक्त शरीर म्हणून बघतो, पण शरीर हे शरीर म्हणून न बघता शरीर, मन आणि आत्मचैतन्य अशा पद्धतीने जर आम्ही डिफरन्सिएशन करून विचार करून जर डोक्यामध्ये ठेवलं की हे शरीर आहे, हे मन आहे, हे आत्मचैतन्य आहे. शरीराला मला प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे मला प्रॉब्लेम आलेला नाही, शरीराला त्रास आहे, शरीराला रोग आहे, मला नाही, म्हणून मी शांत राहतो. मनामध्ये विचार आले, मन सुखी आहे, मन दुःखी आहे, मन फ्रस्ट्रेटेड आहे, मन चिंतित आहे, पण मन मी नाही, माझं मन आहे, कधीतरी ते तसं होणार, त्याला बाजूला ठेवा. मग त्याच्या आत जावा आणि म्हणा की आत्मचैतन्य, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही.
तो आहे तसाच आहे, पण तो आहे म्हणून मी आहे आणि ते मी आहे, असं सतत विचार कायम ठेवणं हेच साधक आहे. काकू तुमचा म्यूट आहे. काही बोलायचं असेल तर तुम्हाला थोडंसं अनम्यूट करायला लागेल. नसेल तर काही अजून काही क्वेश्चन्स असतील तर आपण विचारू शकतो. ठीक आहे. आज आय थिंक जर क्वेश्चन नसतील तर मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि सेशन क्लोज करतो. हरिओम तत्सत.